हालेलुया. हालेलुया. सर्व आनंदी आहेत. हो. तुम्हासाठी आज चांगली घोषणा आहे. तुमच्यासाठी आज परमेश्वराची एक चांगली योजना आहे. आज जे तुम्ही जमला आहात तर लूक शुभवर्तमान 2 अध्याय 11 वचन यामध्ये लिहिलेले आहे, तुम्हासाठी आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे हालेलुया. आणि तो ख्रिस्त प्रभू येशू आहे. तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या बेथेल चर्चमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आपणासाठी आज जे सुंदर शुभवार्ता परमेश्वराने दिलेले आहे त्याबद्दल आपण स्तुतीचे गीत गाऊ आणि परमेश्वराची स्तुती करू. त्यासाठी मी प्रथम विनंती करतो, सुरुवातीची प्रार्थना पास्टर प्रमोद पास्टर यांनी करतील आणि सुरुवात तिथून. हालेलुया. 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 आपण या वेळेमध्ये सर्वजण उठून उभा राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. आणि या वेळेमध्ये आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. या वेळेमध्ये ज्याप्रमाणे लूक याचा मध्ये ज्याप्रमाणे वचन सांगितले की आपल्यासाठी तारणारा जन्मला आहे आणि तो कोण आहे? ख्रिस्त येशू आहे. सर्वांनी मोठ्याने म्हणायचे, माझ्यासाठी तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. माझ्यासाठी तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया की परमेश्वराने ही वेळ आपल्या जीवनामध्ये दिलेली आहे. त्याबद्दल परमेश्वराची स्तुती करूया, त्याचं नाव उंच करूया. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. प्रभुदेवा आजचा दिवस दिला आणि परमेश्वरा ही सुंदरशी वेळ दिली आमच्या जीवनामध्ये, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आजचा तुझा जन्मोत्सव आम्ही साजरा करत असताना पवित्र आत्मा तुझं सानिध्य, तुझी उपस्थिती आमच्या भक्तीमध्ये असू दे. पवित्र आत्मा तू प्रत्येकाला स्पर्श कर आणि प्रभुदेवा आजच्या दिवसाचं महत्व आणि परमेश्वरा तू या जगामध्ये का आला हे आम्हा सर्वजण प्रभुदेवा सेलिब्रेट करत असताना तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा इथं जमा असलेले सर्व लोक आम्ही तुमच्या मानात देत आहे. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुमचा पवित्र स्पर्श करा. आज प्रत्येकाशी तू भेट घे, प्रत्येकाच्या अंतःकरणाशी बोल आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे प्रभुदेवा तुझं गौरव, तुझी महिमा होऊ दे. प्रभुदेवा जे येण्याच्या मार्गावरती असतील त्यांचे सर्वांचे मार्ग मोकळे कर आणि परमेश्वरा प्रत्येकाने वेळेमध्ये चर्चमध्ये हजर राहावं, तुझी भक्ती आराधना करावी, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. प्रभुदेवा इथं वाचलेल्या प्रत्येकाच्या जीवनामधली सर्व बंधनं तुटली जाऊ देत आणि परमेश्वरा या दिवसामध्ये आम्ही उल्हास करण्यासाठी, आम्ही आनंद करण्यासाठी प्रभुदेवा तू सहाय्य कर, मदत कर. तुझी कृपा आम्हा प्रत्येकाला दे. परमेश्वरा धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महान हातामध्ये देऊन सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणाय का पित्या, आमेन. आपण उभा असतानाच एक स्तोत्र संहिताचं वाचन करणार आहोत. प्रत्येकानं आपापले पवित्र शास्त्र उघडा. स्तोत्र संहिता याचा 103 अध्याय आपण वाचणार आहोत. मी पहिलं वचन वाचेल आणि दुसरं वचन तुम्ही सर्वांनी वाचायचं आहे. अशा प्रकारे आपण या स्तोत्राचं वाचन करणार आहोत. पहिलं वचन मी वाचेल, त्यानंतर दुसरं वचन तुम्ही, तिसरं वचन मी, चौथं वचन तुम्ही सर्वांनी वाचायचं आहे. आपण स्तोत्र संहिता 103 याचं वाचन करूया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या एकंदर दुष्कर्माची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो. तो तुझा जीव विनाशकर्तेतून उद्धारतो, तो तुला दया व करुणाचा मुकुट घालतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. त्याने आपले मार्ग मोशाला आणि आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजाला विदित केली. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंद क्रोध व दयामय आहे. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही, तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पापांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कर्माच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश फार उंच आहे,
तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यावर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितके दूर आहे तितके त्याने आमच्या अपराधांपासून दूर केले आहे. जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करतो. कारण तो आमची प्रकृती जाणतो, आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवतो. मानव प्राण्यांचे आयुष्य गवतासारखे आहे, वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो. वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा या ठिकाणी पुन्हा संबंध येत नाही. परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यावर युगानयुग असते आणि त्याच्या न्यायत्वाचा अनुभव त्यांच्या पुत्र पौत्रास घडतो. म्हणजे त्याचा करार ते पाळतात आणि त्याच्या विधीचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो. परमेश्वराने आपले सिंहासन आकाशात स्थापले आहे, त्याचे राज्य सर्वावर आहे. अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बल संपन्न आहात आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता, हे तुम्ही त्याचा धन्यवाद करा. अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जी तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा. सर्वांनी एकत्र वाचे आपण. परमेश्वराच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणचे त्याचे अखिल सृष्ट पदार्थ हो, त्याचा धन्यवाद करा. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. आणि येशू या जगामध्ये आलेला आहे, त्याने जन्म घेतला आपल्या सर्वांच्यासाठी आणि ही वेळ आहे की आजचा दिवस की त्या परमेश्वराला आपण काय करावं, धन्यवाद द्यावं, परमेश्वराची स्तुती करावी. कारण तो या जगामध्ये यासाठी आला. या ठिकाणी सांगत आहे की 12 वचन, पश्चिमेपासून पूर्व जितके दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आम्हापासून दूर केलेले आहेत. आपण अपराधी होतो, आपण पापी होतो आणि आपल्या सर्वांचे पाप परमेश्वरानं आपल्या सर्वांच्या पासून दूर केलेले आहेत आणि ते दूर करण्यासाठीच येशू या जगामध्ये आला. हालेलुया. म्हणून पुन्हा एकदा आपण आपल्या माना लावूया, आपले डोळे बंद करूया आणि परमेश्वराला सर्वांनी धन्यवाद देऊया. आपण सांगूया आपल्या मुखाद्वारे की प्रभू, मी तुला धन्यवाद देतो की तू माझ्या पापासाठी या जगामध्ये आला आणि तू माझं सर्व पाप काढून टाकलं आणि तू मला पवित्र केलेलं आहे. म्हणून आपण सर्वजण परमेश्वराची स्तुती करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, या वाचलेल्या स्तोत्राप्रमाणे प्रभुदेवा आमचे सर्व अपराध तू आमच्यापासून दूर केलेस, तू आम्हाला शुद्ध केलं, तू आम्हाला पवित्र केलं आणि प्रभुदेवा तुझ्यासारखं पवित्र करण्यासाठीच तू या जगामध्ये जन्म घेतला. आमचे सर्व पाप तू काढून टाकले आणि परमेश्वरा आमची जी अधार्मिकता होती ती सर्व काढून टाकून तू आम्हाला धार्मिक आणि नीतिमान बनवलं. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, या दिवशी परमेश्वरा आम्ही तुझी खास स्तुती करण्यासाठी, तुला धन्यवाद देण्यासाठी एकत्र जमलेले असताना पवित्र आत्मा तू आम्हा प्रत्येकाचा ताबा घे. आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाला तू स्पर्श कर आणि आम्ही पूर्ण उल्हासानं, आनंदानं तुझी आराधना करण्यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकावरती कृपा कर. धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकावरती तुझं कृपा आहे, दया आहे, त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद देतो. इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुमच्या महान हातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका विद्या. आमेन. थँक्यू पास्टर साहेब. खरोखर परमेश्वर दयाळू आहे, तो आपला पिता आहे आणि आपल्यावर प्रेम करतो. याचं प्रतीक म्हणून परमेश्वरानं आपल्या एकोताई पुत्र या जगामध्ये पाठवलेला आहे, तोच येशू ख्रिस्त आहे. याबद्दल देवाची स्तुती असो. आणि त्याने आपल्या पापाचे सर्व ओझे स्वतःवर घेतलेले आहे आणि आपल्याला जीवन दिलेलं आहे, सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. तर आज आपण त्या परमेश्वराची स्तुती करूया, स्तुती गीतं गाऊन परमेश्वराचा धन्यवाद करूया. तर आपल्यामध्ये ममता सिस्टर आहे आणि त्यांनी गीतांची आराधना करतील आणि त्याबद्दल आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी होऊया. ममता सिस्टर पुढे येतील. हालेलुया, 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 मोठ्याने हालेलुया. हालेलुया. आजचा दिवस सर्वांना माहिती आहे, आज क्रिसमस आहे आणि परमेश्वर या दिवसामध्ये सर्वांना आशीर्वादित करत आहे. सगळ्यांना आजच्या दिवसाचं काय विशेष आहे सगळ्यांना माहित आहे? कोणी आहे असं ज्यांना माहिती नाही? कोणी आहे ज्यांना असं माहिती नाही? हो, नाही माहिती आहे. आज जगामध्ये सगळ्यांना माहिती आहे की आज क्रिसमस आहे. क्रिसमस हा विशेष दिवस ख्रिस्ती लोकांसाठी आहे, कारण ख्रिस्ती लोकांनी विश्वास करतात की परमेश्वर येशू ख्रिस्त आपल्यासाठी आला जगामध्ये आजच्या दिवसामध्ये.
तारीख कोणालाही माहिती नाही, पण महिना माहिती आहे. तारीख माहिती नाही पण महिना माहिती आहे, म्हणून या तारखेचा फक्त एक जनरल तारीख ठेवलेली आहे आणि त्या तारखामध्ये आपण देवाची स्तुती करतोय. सगळ्या जगामधील लोक आजच्या दिवसाचा अनुभव घेत आहेत. सगळ्या जगामधील लोकांना आज क्रिसमस आहे माहिती आहे, विधर्मी लोकांनाही माहिती आहे. आणि देवाचा धन्यवाद करू आपण की देव, आपण काय मानतो की आज क्रिसमस म्हणजे मी ख्रिस्त येशू माझ्यासाठी मरण पावला, या दिवसाचं मी स्मरण करतो आणि या दिवसाचा विश्वास करतो. या आजच्या दिवसामध्ये आपण परमेश्वराची स्तुती करू, गीत गाऊन आणि परमेश्वराला धन्यवाद देऊ की त्यांनी त्याच्या एकुलत्या एक पुत्राला तुमच्या आणि माझ्यासाठी आजच्या दिवशी पाठवला, म्हणून धन्यवाद देऊ परमेश्वराला. आणि क्रिसमसचेच गीत घेऊ आपण, कारण क्रिसमस आहे तर क्रिसमसचंच गीत घेऊ आपण. पहा ख्रिस्त जन्मला, हा गीत घेऊ आपण. पहा ख्रिस्त जन्मला,
प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण परमेश्वराचा गौरव करूया. आपण गीत गाऊन पुन्हा गीत देवाचा गौरव करूया. जगी तारक जन्मा. जगी तारक जन्माला, चला पाहू चला हो त्याला. जगी तारक जन्माला, चला पाहू चला हो त्याला. रूप वैभव घेऊन नाही की अन्यलौकिक काही. रूप वैभव घेऊन नाही की अन्यलौकिक काही. मोरीनच जन्माला, संगीतीना ताराया. मोरीनच जन्माला, संगीतीना ताराया. जगी तारक जन्माला, चला पाहू चला हो त्याला. जरी सर्वतमाला सारी, तरी नाही प्रकर करता. जरी सर्वतमाला सारी, तरी नाही प्रकर करता. ओ सोम्याच जन्माला, जरी पाप्या तारायाला. ओ सोम्याच जन्माला, जगी पाप्या तारायाला. जगी तारक जन्माला, चला पाहू चला हो त्याला. जरी शब्द देवतो होता तो तनुला झाला तरीचा. जरी शब्द देवतो होता तो तनुला झाला तरीचा. जरी दैवी रूप नसल्याला, प्रीतीचा वामचा झाला. जरी दैवी रूप नसल्याला, प्रीतीचा वामचा झाला. जगी तारक जन्माला, चला पाहू चला हो त्याला. जगी तारक जन्माला, चला पाहू चला हो त्याला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा आपण गीत गाऊन परमेश्वराचा गौरव करूया. त्याच्या नावाचा जय जयकार करूया. गीत गाऊया. शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया. आपण उठून उभं राहूया आणि त्या परमेश्वराचा गौरव करूया आणि नाचून गाऊन त्या परमेश्वराचं आपण स्वागत करूया. त्याचा मान सन्मान देऊया. कारण की आज काय झालेला आहे? ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. गाऊया मग. शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया. आज पैदा मसीह हो गया. शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया. आज पैदा मसीह हो गया. गडरे रात
तो म्हणते की जिथे दोघे आणि तिघे माझ्या नावाने जमले त्या ठिकाणी मी आहे. आणि आज त्याची उपस्थिती आहे. तर आपण नाचून गाऊन त्या परमेश्वराचा गौरव करूया आणि सर्व जगाला सांगूया की आज काय झालेलं आहे, जगाला तारणारा जन्मलेला आहे. प्रेज लॉर्ड. आज तुम्हासाठी दाविदाच्या नगरात तारणारा जन्मलेला आहे. म्हणून गीत गाऊया, झूम नाचो खुशी शहर येशू पैदा हुआ. प्रेज लॉर्ड. गाऊया आणि थोडं तरी अंग हलवण्याचा प्रयत्न करा आणि जे काही थंडी असेल ती घालून टाका. प्रेज लॉर्ड. गाऊया मग. झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ. झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ. यीशु पैदा हुआ. ओ यीशु पैदा हुआ. ओ यीशु पैदा हुआ. झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ. झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ. यीशु पैदा हुआ. ओ यीशु पैदा हुआ. ओ यीशु पैदा हुआ. झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ. झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ. बेथलेहम की छोटी नगरिया चमका सितारा है. धरनी में आया यीशु मसीहा दूतों ने गाया है. बेथलेहम की छोटी नगरिया चमका सितारा है. धरनी में आया यीशु मसीहा दूतों ने गाया है. प्रभु सबका आया. ओहो यीशु सबका आया. ओहो प्रभु सबका आया है. झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ. झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ. राजा सब घबराई गए यीशु के आने से. द्वार द्वार ढूंढवाया यीशु को पाया पता ना रे. राजा सब घबराई
प्रेज लॉर्ड. एक गीत गाऊया, नारे लगाओ और गाओ रे झंडा मसीह का फैलाओ. नारे लगाओ और गाओ रे झंडा मसीह का फैलाओ रे. नारे लगाओ और गाओ रे झंडा मसीह का फैलाओ रे. हालेलुया 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 हालेलुया. लंबा सफर जिंदगी का सच्चाई कोई न जाने रे. लंबा सफर जिंदगी का सच्चाई कोई न जाने रे. आंखें ऊपर तो लगाओ, यीशु के पास तुम आओ रे. आंखें ऊपर तो लगाओ, यीशु के पास तुम आओ रे. हालेलुया 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 हालेलुया. यीशु का जन्म हुआ है, पापों का अंत हुआ है. यीशु का जन्म हुआ है, पापों का अंत हुआ है. खुशियाँ बांट रहा है, प्रेम की धारा वही है. खुशियाँ बांट रहा है, प्रेम की धारा वही है. हालेलुया 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 हालेलुया. नारे लगाओ और गाओ रे झंडा मसीह का फैलाओ रे. नारे लगाओ और गाओ रे झंडा मसीह का फैलाओ रे. हालेलुया 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 हालेलुया. प्रेज लॉर्ड प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा एक गीत गाऊया आणि परमेश्वराचा गौरव करूया. प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि सर्व जगाला काय झालेलं आहे, आनंद झालेला आहे. प्रेज लॉर्ड. आणि त्या ठिकाणी माहिती का, आपण बायबल मध्ये वाचले की येशूचा जन्म झाला तेव्हा बरेचसे लोक त्याला भेटायला गेले होते आणि त्या ठिकाणी ते काय करू लागले, आनंद आणि उत्सव करू लागले. मेंढपाळ नाचून गाऊन देवाची स्तुती करूच लागले, पण जी लोक गेले ते बघायला ते देखील आनंदित झाले होते. प्रेज लॉर्ड. आणि खेडोपाडी देवाचा गौरव चालू होता की कोणतरी आला जगाला तारणारा. प्रेज लॉर्ड. तर आज गीत गाऊन पुन्हा गौरव करूया. ख्रिस्त आला आला आनंद झाला. प्रेज लॉर्ड. गाऊया मग. ख्रिस्त आला आला आनंद झाला झाला खेडो पाडी रे पाडी. ख्रिस्त भेटीसाठी आमची सजली बैलगाडी. ख्रिस्त भेटीसाठी आमची सजली बैलगाडी. ख्रिस्त आला आला आनंद झाला झाला खेडो पाडी रे पाडी. ख्रिस्त भेटीसाठी माझी सजली बैलगाडी. ख्रिस्त भेटीसाठी आमची सजली बैलगाडी. गाडी आमची गाडी.
बेटीसाठी आमची सजली बैलगाडी ख्रिस्त आला आला आनंद झाला झाला खेडोपाडी रे पाडी ख्रिस्त बेटीसाठी आमची सजली बैलगाडी. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. पण पुन्हा एकदा गीत गाऊया. क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया. प्रेज लॉर्ड. गीत गाऊया आणि परमेश्वराचा गौरव करूया. क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मोती आया. हा 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 हालेलुया. एकच मरियम बसाया, बोला जन्मेगी बेटा, नाम उसका यीशु रचना. हा 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 हालेलुया. एकच मरियम बसाया, बोला जन्मेगी बेटा, नाम उसका यीशु रचना. हा 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 हालेलुया. क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुंजी आया. हा 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 हालेलुया. क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुंजी आया. हा 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 हालेलुया. पूरब से निकला तारा, जिसने किया इशारा, रातों का नजारा. हा 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 हालेलुया. पूरब से निकला तारा, जिसने किया इशारा, रातों का बना सहारा. हा 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 हालेलुया. क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुंजी आया. हा 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 हालेलुया. क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुंजी आया. हा 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 हालेलुया. स्वर्गों समीप पर आए, परमेश्वर वचन सुनाए, चरणी में यीशु आए. हा 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 हालेलुया. स्वर्गों समीप पर आए, परमेश्वर वचन सुनाए, चरणी में यीशु आए. हा 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 हालेलुया. क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुंजी आया. हा 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 हालेलुया. क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुंजी आया. हा 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 हालेलुया. वो आया प्रेम बढ़ाने, दुखों को दूर भगाने, पापों से मुक्ति दिलाने. हा 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 हालेलुया. वो आया प्रेम बढ़ाने, पापों से दूर भगाने, पापों से मुक्ति दिलाने. हा 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 हालेलुया. क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुंजी आया. हा 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 हालेलुया. क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुंजी आया. हा 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 हालेलुया. क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुंजी आया. हा 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 हालेलुया. आपण डोळे बंद करूया. त्या परमेश्वराची आराधना करूया. त्या परमेश्वराची आपण स्तुती महिमा करूया. त्या परमेश्वराला आपण मान सन्मान देऊया. धन्यवाद प्रभू येशू. आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझे आभार आणि उपकार मानतो बाप्पा. खरंच परमेश्वर बाप्पा, स्वर्गीय प्रभू, तू आम्हाला सांभाळलायस, पुन्हा एकदा तुझ्या भवनात घेऊन आलायस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. तुझे आभार आणि तुझे गौरव करतो परमेश्वर बाप्पा. खरंच परमेश्वर बाप्पा, आम्ही करावं तेवढी स्तुती आणि प्रशंसा कमीच आहे माझ्या राजा. कारण की एवढं प्रेम तू आम्हावर केलंयस की तू त्या स्वर्गाला तुझे लेकून या पृथ्वीवर आलायस माझ्या राजा. आणि आम्हासाठी गव्हाने जन्म घेतलायस आणि आम्हाला शांती देणारी तू आम्हाला परमेश्वर बाप्पा शांती दिलीस माझ्या राजा. या जगाला शांती देण्यासाठी तू आलायस माझ्या प्रभू येशू. हो धन्यवाद देतो, केवळ तुला धन्यवाद देतो. आम्ही पोटातून निघणारे धन्यवादाचे शब्द आम्ही तुला अर्पण करतो माझ्या राजा. हो हालेलुया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, केवळ तुला धन्यवाद देतो. तुझा महिमा गौरव करतो माझ्या राजा. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. धन्यवाद की सांस स्तुति हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाओ,
पर ही भरोसा मेरा, तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। थँक यू जीसस. धन्यवाद प्रभू येशू. केवळ आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार आणि उपकार मानतो बाप्पा. खरंच परमेश्वर बाप्पा, योग्यतेपेक्षा मागण्यापेक्षा अधिक देणारा परमेश्वर तूच आहेस माझ्या राजा. हो थँक्यू जीसस. प्रभू आम्ही त्या लायकीचे पात्रतेचे नसताना देखील तू आम्हासाठी या जगामध्ये आलायस माझ्या राजा, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार आणि उपकार मानतो माझ्या राजा. धन्यवाद देतो, केवळ तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो प्रभू. येणाऱ्या प्रत्येकाचे मार्ग तू मोकळे कर बाप्पा, आणि तुझ्या भवनात प्रत्येकाला सुखरूप घेऊन ये माझ्या राजा. प्रत्येकाच्या गाडीचा चालक आणि मालक तू. येणारं वचन तू आशीर्वादित कर बाप्पा. बोलणाऱ्या दासांच्या द्वारे तू बोल आणि तुझा गौरव, तुझा महिमा होऊ दे माझ्या राजा. प्रभू येशू वचन ऐकणाऱ्यांच्या परमेश्वर बाप्पा ते हृदयामध्ये जाऊन 100 पटीनं फळ पीक देणारं होऊ दे माझ्या राजा. धन्यवाद देतो, सर्व सन्मान गौरव तुला देऊन या पुढचा वेळ तुझ्या हातात देऊन प्रार्थना येशूच्या नावात केली नाही पित्या. वा, सुंदर देवाची स्तुती असो. सुंदर गीताने परमेश्वराची आराधना आपण केलेली आहे आणि देवाची स्तुती केलेली आहे. आणि खरोखर या आराधनेच्या द्वारे परमेश्वराची उपस्थिती आज आपल्या सर्वांमध्ये आहे. कारण परमेश्वराने म्हटलेलं आहे, दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जेव्हा एकत्र जमतील तेव्हा तेथे माझी उपस्थिती आहे. आणि खरोखर आपला विश्वास आहे आणि येथे परमेश्वराची उपस्थिती आहे, त्याची संगती आज आपल्याला लाभलेली आहे. तर देवाची स्तुती असो. ह्या गीताच्या द्वारे आपण देवाची स्तुती केलेली आहे आणि आराधना केलेली आहे. तर आपण यावेळेस आता एक विशेष घेऊया की आपल्यामध्ये परमेश्वरानं सर्वांना एक अनुभव दिलेला आहे. या वर्षामध्ये देवानं आपल्याला सांभाळलेला आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला देवानं लागणारी गरज आपल्याला पुरवून दिलेली आहे. तर विशेष करून म्हणजे आपण आज जे जिवंत आहोत, इथं जे जमलेलो आहोत, तर परमेश्वराची आपल्याला श्वासोश्वास दिलेला आहे, म्हणून आज आपण जिवंत आहोत आणि परमेश्वराची स्तुती करण्यासाठी. तर आपण एक साक्षीच्या रूपाने आपण देवाची स्तुती करूया आणि आपल्याला जे काही अनुभव देवाने दिलेले आहे त्याबद्दल देवाची साक्षी देऊन आपण स्तुती करूया. सुरुवातीला कोणी आहे सांग. आपल्याला देवानं जे आपल्याला अनुभव दिलेले आहे, सर्व गोष्टीमध्ये आपल्याला सहायता केलेली आहे, त्याबद्दल परमेश्वराची स्तुती करणं हे आपलं कर्तव्य आहे. तर आपण देवाची साक्ष देऊन स्तुती करूया. मी देवाचे आभार मानते की परमेश्वराने मला 74 वर्ष सांभाळलं. परत क्रिसमसचा आनंद घ्यायला मला चर्चमध्ये दिलं आणि तुम्ही सगळ्यांसोबत सेलिब्रेट करण्यास मला मदत केली, त्याबद्दल मी आभारी मानते. पुष्कळ आजारी वगैरे होते, पण परमेश्वराने मला मदत केली. जेव्हापासून मी जन्म घेतला, मी ख्रिश्चन धर्मामध्येच माझे आईवडील होते आणि माझ्या आईने आम्हा लेकरांना सगळ्या गोष्टीमध्ये प्रार्थना कशी करायची, शास्त्र कसं वाचायचं, या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला. त्यानंतर मी मिशन हॉस्टेलमध्ये राहिले. मिशन हॉस्टेलमध्ये मला देवाची तितकं हे म्हणजे होते सानिध्यात, पण तेवढं हे नव्हतं. आणि मिशन हॉस्टेलमध्ये गेल्यावर मी जेव्हा देवामध्ये वाढले तेव्हा मी
मला खोटं वाटत नाही, पण मी मंडळीसमोर मिशनरी संडे असला त्यावेळेस मला बोलायला लावायचे आणि माझं वय खूप लहान होतं, पण त्यावेळेस मी उभं राहून बोलायचे आणि सगळे लोक कौतुक करायचे की ही मुलगी कशी बोलते. आणि परमेश्वराचं एवढं मला हे होतं आणि सगळ्या गोष्टीमध्ये मी देवाच्या ह्याच्यामध्ये वाढत होते. संडे स्कूल, प्रार्थना, गाणे आणि प्रीचिंग करणं ह्या सगळ्या गोष्टी. इथल्या आंटी लोक म्हणाल्या होत्या की हिला बायबल ट्रेनिंग देऊन आम्ही ही करतो. तर माझे वडील तेव्हा नाही म्हणाले आणि नंतर माझं शिक्षण अकोल्याकडे झालं आणि मी नर्सिंगला गेले आणि थोडं मी देवापासून दूर गेले, पण नंतर परत मी देवामध्ये आले आणि परमेश्वराला सोडलं नाही. पण परमेश्वर प्रत्येक गोष्टीला मी परमेश्वरापासून दूर जात गेले, पण परमेश्वर मला धरून राहिला आणि त्यांनी मला त्याच्या बंधनात ठेवलं. त्याचं शास्त्र वाचणं, प्रार्थना करणं आणि त्याच्या सानिध्यात राहणं त्याचा अनुभव त्यांनी मला दिला. प्रत्येक गोष्टी अशा आल्या की जेणेकरून माझ्यावर संकट आले, त्या संकटातून सुद्धा त्यांनी मला वाचवलं आणि मला सही सलामत बाहेर काढलं. मी बेथेल चर्चला जात होते, आपल्या ह्या चर्चला जात होते तेव्हा मी इंडेगिरी पाळत होते. ते माझ्या घरी नेहमी यायची, चर्चा करायची, शास्त्र वाचून प्रार्थना करायची. असं मी देवामध्ये नेहमी गेले आणि नंतर मी चांदणे पाळकाच्या इथं आले. थोडं मी मुखेडला वगैरे बदली झाली तर माझं चर्च वगैरे सुटलं होतं. मी देवाला माफी मागते, पण आज मी देवाची परिस्थिती करते. देवाने परत मला त्याच्या सानिध्यात आणलेलं आहे आणि देवाने मला इतका आशीर्वाद दिलेला आहे, इतका आशीर्वादाने भरपूर केलेला आहे की सगळ्या गोष्टी जगामध्ये ज्या भेटायला पाहिजे त्या सगळ्या मला दिलेल्या आहेत आणि ह्याबद्दल मी देवाची स्तुती करते, देवाचे आभार मानते आणि त्याच्या नावाला शब्दशः धन्यवाद देते की परमेश्वर नेहमी आपल्या भक्ताची काळजी घेतो, त्याच्यावर आशीर्वाद देतो. ते त्याला कधी एकटं सोडत नाही, पण तो त्याच्यासोबत नेहमी राहतो. हा अनुभव देवाने मला दिलेला आहे आणि मी देवाचे आभार मानते. आता काही माझं 74 वर्ष वय आहे, आता पुढे काय माहित मी किती जगणार, कसं जगणार ते आपणाला माहीत नाही, परमेश्वराला माहीत. पण त्या वेळेपर्यंत त्यांनी मला संधी दिली, त्याची साक्ष देण्यासाठी याबद्दल मी आभारी आहे आणि देवाने असंच म्हणजे पुढे काळजी घ्यावी आणि मला त्याच्यामध्ये ठेवावं असं की मी देवाची प्रार्थना करते. तुम्ही प्रार्थना करा. थँक्यू. धन्यवाद अवसरे आंटी. पण लहानपणापासून आतापर्यंत परमेश्वराने तुम्हाला कशा प्रकारे परमेश्वराने सांभाळलेलं आहे, अनुभव दिले, याचं तुम्ही चांगल्या प्रकारे साक्ष दिले. देवाची स्तुती असो. आणि खरोखरच परमेश्वर आपल्या लेकरांची काळजी घेतो याचा अनुभव आपणाला आलेला आहे. तर देवाची स्तुती असो. यापुढे अजून देवाची स्तुती करूया, आपण अनुभव दिलेले अनुभव शेअर करूया इतरांना सुद्धा. मी देवाचे आभार मानते. गेल्या आम्ही जिथे राहत होते, आम्ही तिथे माझी तब्येतही ठीक राहायची नाही आणि रात्रीला झोपसुद्धा यायची नाही, बेचैन व्हायचं. तर मी प्रार्थना करत होती की स्वतःचं आमचं घर आहे चिडकोला, पण ते काय होत नाही लवकर, 1 वर्ष तरी लागते. पण ताबडतोब देव बाप्पा या घरातून मला बाहेर काढ की जेणेकरून माझी तब्येतही ठीक राहावी आणि मला चांगल्या प्रकारे रात्रीचं झोप यावं. रात्रीला जेव्हा झोप यायची नाही तेव्हा दिवसभर मला दुपारी सुद्धा झोपायची पण येत नव्हतं, पण बेचैन व्हायचं. आणि देवबापाने आम्हाला चांगल्या प्रकारे फ्लॅट घर दिलं आणि जेणेकरून आम्हाला संगती चांगली आहे प्रार्थनेची आणि शेजारी चांगली आहेत, म्हणून मी देवाचे आभार मानते. देवाची स्तुती असो. ह्या अनुभवाबद्दल परमेश्वर खरोखर चांगलं आहे आणि देवाने जे आम्हाला घर दिलेलं आहे देवाचं स्तुती असो. आणि तिथे परमेश्वराची उपस्थिती आहे. आणि कोणी सांगणार आहे? देवाला धन्यवाद देते. आज 4 वर्ष झाले मला देव सांभाळत आहे. पार्लेची बिमारी घेतो, मी चालत आहे, काम करत आहे. देवाला धन्यवाद देते. देवाची स्तुती असो. चव्हाण आंटीला परमेश्वर सांभाळत आहे. त्यांना वयानुसार शरीराचे अनेक त्रास आहेत, परंतु ते न चुकता परमेश्वराच्या मंदिरामध्ये ते येत असतात आणि परमेश्वराच्या भक्तीमध्ये ते सहभागी होतात. त्याबद्दल देवाची स्तुती असो. आणि त्यांच्या घरी सुद्धा प्रार्थना होत असते तेव्हा ते प्रत्येक गोष्टीमध्ये ते सहभागी होतात.
आणि देव त्यांना सांभाळत आहे, आरोग्य देत आहे. देवाची स्तुती असतो. त्यांच्यासाठी आपण प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक कुटुंबामध्ये प्रार्थनेमध्ये आपण त्यांची आठवण करूया. यावेळेस साक्ष देतील आपल्यामध्ये कोस्मी आंटी आहेत. त्यांना प्रभूने जसं सांभाळलेलं आहे आणि त्यांचं तारण कसं झालेलं आहे हे थोडक्यात ते सांगतील. तर ते समोर येतील आणि ते आपल्यासाठी त्यांचं तारण कशा प्रकारे झालेलं आहे प्रभूमध्ये ते सांगतील. सर्वाला प्रेज लॉर्ड आणि देवाचे धन्यवाद करतो मी. आणि माझे तारण कसे झाले त्याच्याबद्दल मी साक्ष देतो. महान परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये कार्य कशी केली त्याच्याबद्दल तुमच्याकडे मी मांडतो. आणि माझ्या बघून तुम्ही सगळेजण त्याच्यावर विश्वास ठेवा की खरंच देव खरोखर खूप महान आहे. देवाचे धन्यवाद करतो की मी कर्नाटकमधून आलेली. मला मराठी येत नाही आणि मी एक कन्नडा हे झालेले आहे. माझे सर्व कर्नाटकमधले आहे. मी प्रथम नांदेडमध्ये आलो. मला चर्चला जायची आणि लहानपणापासून आवड होती. माझे सगळं कुटुंब ख्रिश्चन होते. तरी मला तेवढं काय तर आल्यावर मला काय कळलं नव्हतं. चर्चला जायची अशीच काय कळू नये काय नाही. चर्चला जायची यायची मी तशी वाढलो. माझे लग्न खूप छोटं लहान असताना झाले. माझे आईवडिलांनी लग्न करून दिले आणि आम्ही दोघं बी एकदम शिक्षणामध्ये नव्हते. आम्ही शिक्षण नव्हतं मला. मग आम्ही इथं आल्या. मला खूप आवड, देवाची बी आवड आणि जैविक गोष्टीची बी आवड होती. तर देवाने मला एक खूप चांगलं मार्गदर्शन केलं की माझा मुलगा झाला पहिला. माझा मुलगा वारला. मी जैविक लोकांकडे अशी वैद्य जानते धर्मीमध्ये थोडंसं भटकलं होतो मी. माझा मुलगा वारल्याबरोबर मी अशी निश्चय केलो की खरंच जगामध्ये की नाही आपल्या कोणीच नाही, अशी मी एकदम निश्चय केलो. माझ्या आईवडिलांकडून मी, माझी आई आली नव्हती, माझे वडील आले नव्हते, कोणीच आले नव्हते. आमच्या दोघांचीच हे होतं आणि शेजारी पाजारी लोकांची मदतीने मला मुलगा झाला. मुलगा एकदम झटक्याने मुलगा वारले की मग माझी मनात अशी खंत बसली की खरं मला कोण अशी हे करेल म्हणताना आम्ही चर्चला जाऊ. तर त्याची लोकांची बी ओळख नव्हती मला तेवढं. तर मेथडिस्ट चर्चचे एक पास्टर होते. त्या पास्टर येऊन प्रार्थना वगैरे केले. मग थोड्या दिवसांनी आमच्या भाच्याची लग्न झालं. त्या लग्नामध्ये चांगल्या पास्टरची आमची ओळख झाली. मग मला 2 मुलं झाले, 2 मुली झाले. म्हणजे जॉन्सनची एकदम अशी हे झाले की पहिल्यासारखा झटका आला. पुन्हा रात्री 2 वाजता अशी एकदम पहिल्यासारखा झटका आला. मग मला मुलाची माझ्या आयुष्यामध्ये का मुलाची फळ आहे की नाही की अशी मला वाटलं की मी उठून उभं टाकलो. मी म्हणलं देवा तू दिलास म्हणलं या मुलाला आणि तुझे ह्याच्यासाठी तू ह्याला ठेव, नसता तुला घेऊन जायचे असलं तर घेऊन जा. माझे काही हे नाही, तू दिलास तुला न्यायचे असलं तर घेऊन जा म्हणून उभं टाकून मी सतत प्रार्थना करत राहिलो. सतत प्रार्थना 3 घंटे मी प्रार्थना केलो. 5 वाजेपर्यंत 2 ते 5 वाजेपर्यंत मी प्रार्थना करत थांबलो. तर माझ्या हातात माझा मुलगा होता. मला वाटलं माझा मुलगा वारलेच अशी मला समजून घेतलं मी. हुई नको हाय नको एकदम थंडगार तशीच होता. मग आमच्या नवऱ्याला तेवढं काय बुद्धी नव्हती की अशी हे करू, चंचल नव्हते त्यांची. ते अशीच म्हणते म्हणून ते तशी झोपी गेले. मी अशी घेऊन अशी थांबलो होतो. 5 वाजता माझी मुलगा काय केला. मला वाटलं माझा मुलगा जिंदा आहे. देवा धन्यवाद तुझी म्हणलं, माझी मुलगा मला परत दिला. मी त्या दिवशीपासून अशी निश्चय केलं की नाही खरंच देव आहे. मी म्हणलो देवाने मला इतके मोठे ह्याच्यात दिला म्हणलं. देवाचे धन्यवाद केलो. मग चांदणे पास्टर आमच्या घरात वारंवार यायची, सतत यायची, वचन सांगायची, सतत यायची. मी बसायची त्याची समोर. मी माझी मोठी मुलगी बसायची. आम्हाला असे लोकांची आजूबाजूची लोक सण वगैरे करता खायला ते करून द्यायची माझ्या लेकराला. माझी छोटी मुलगी तिनं म्हणली आज सण करायचे नाही म्हणताना करायचे नाही. आज नाही जेवायचे, उद्या जेवायची. हे आज करायची नाही करायचं. आमच्या घरात किरकिर व्हायची, पाळाखात बसायची. बरोबर आहे कुसुमाबाई तुम्ही ऐका मी नाशिकची म्हणले. मग आमची मदत एक दिवस अशीच बसून आम्ही कुटुंबाची प्रार्थना चालू होती. देवाची मला एकदम तारण झाली. मी म्हणलो खरंच म्हणलो बरोबर आहे म्हणलं हिचं बी बोलणं. मग त्याच्यानंतर मी काय केलं देवाची इथं येऊन मग मला देवाची हे झाला अनुभव झाला. मग मी जाऊन बातिस्मा घेतलो. त्या टायमाला बातिस्मा घेऊन मग मी देवामध्ये वाढलो. मग देव मला इतके भरभराट केलं की नाही. एक पत्राची घरातून मला चांगलं सुंदर 2 घरं अशी सुंदर दिले की मी देखील तेवढा विश्वास करत नाही. त्या घरात असल्या तर मी कुठं तर किरायला हवं की मला त्या घरामध्ये फिरताना वाटायले
देव खरंच मला माझ्या अपेक्षापेक्षा पण मला खूप मोठा आशीर्वाद दिले, म्हणून मी देवाचे खूप लाख धन्यवाद करतो. तुमचे सर्वांचे उपकार मानतो की मला इथं उभा टाकून एवढं बोलायचं सामर्थ्य देखील दिले. मी कधी आयुष्यामध्ये असे थांबून बोललो नाही, त्यासाठी तुमचे सर्वांचे धन्यवाद करतो. धन्यवाद कोस्मे आंटी. चांगल्या प्रकारे साक्ष तुम्ही दिलेली आहे आणि परमेश्वर तुम्हाला सांभाळलेलं आहे आणि तुमचं तारण झालेलं आहे प्रभूमध्ये. तुम्हाला देवाची इच्छा होती की तो तुमचा स्वीकार करावा आणि परमेश्वराने तुम्हाला त्याच्या राज्यामध्ये घेतलेलं आहे. देवाची स्तुती असो. आणि तुम्हाला तुमच्या अनुभवाने परमेश्वर तुम्हाला चांगली संधी दिलेली आहे आणि सुंदर घर तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्ही आमचे पण शेजारी झाल्यात. धन्यवाद. देवाची स्तुती असो. अशाच प्रकारे माझं पण काही अनुभव आहेत की जेव्हा मी लहानपणी जायचं देगलूर भागामध्ये होतो, तर तेव्हा कोणीतरी असं एक ट्रॅक्स आणून दिलेलं होतं. त्याच्यावर लिहिलेलं होतं की येशू कोण आहे. परंतु मला त्यावेळेस काही समजत नव्हतं येशू काय आहे आणि कशाबद्दल काय ते मला काहीच माहिती नव्हतं. परंतु जसजसं आम्ही संगतीमध्ये राहत गेलो, आमच्या घरामध्ये वेगवेगळ्या देवाची स्तुती आराधना होत आणि त्यामध्ये मी वाढत गेलो. तर आमच्या बहिणीच्या घरी असे वेगवेगळ्या देवाचे स्तुती करत असायचे. तर त्यामध्ये एका बाईला अंगात यायचं. ते म्हणले तुमचं कुलदैवत निळकंठ आहे आणि तुम्ही त्याची आराधना करावी, त्याचा उपवास करावं. मग त्यावेळेस मी म्हटलं उपवास मी करीन, कारण मला परमेश्वराची ओढ होती. आणि मला वाटायचं आम्ही जेव्हा लहानपणी जेव्हा गोष्टी वाचायचे, पुस्तकं वाचायचं ना, तेव्हा अनेक वेळेस असे वाचले आहे की देवाच्या भक्ताला परमेश्वर प्रसन्न झाले आणि म्हटले की सांग भक्ता, तुला मी प्रसन्न आहे, तुला काय वरदान पाहिजे. तेव्हा ते वेगवेगळे भक्त असे काही होते की कोणी राज्य मागायचं, कोणी धन दौलत मागायचं, कोणी अमर जीवन मागायचं. परंतु अशा प्रकारे मला सुद्धा वाटायचं की आपणही देवाला प्रसन्न करावं आणि देवाची भक्ती अशी करावं की आपण देवाला प्रसन्न व्हावं आणि देवानं सुद्धा आपल्याला वरदान मागावं, वरदान द्यावं. तर मी वेगवेगळ्या आराधना करीत होतो आणि ते म्हटले उपवास करा. मी सोमवार धरायचं, उपवास करायचं, काही खायचं नाही. मग शुक्रवारी सुद्धा काही आंबट वगैरे खायचं नाही, कोणतं काही नाही. आणि परमेश्वराची आराधना करण्यासाठी मी पुढं व्हायचं कोण्याही गोष्टीमध्ये. माझ्या मनामध्ये एक देवाची ओढ होती, देवाला ओळखण्याची माझ्यामध्ये ओढ होती. आणि परमेश्वर मला वरदान जर प्रसन्न झालं तर मी काय वरदान मागणार. तर त्यावेळेस मी ठरवलं की आपणाला धन वगैरे आपणाला ते काय समजत नाही, परंतु मी असं मागणार की परमेश्वर माझ्यासोबत राहावं, सदोदित नेहमीसाठी परमेश्वर माझ्यासोबत राहावं. असं हे मला नेहमी लहानपणापासून वाटायचं. म्हणजे काय होईल, जेव्हा आपल्याला काही गरज पडली तर नक्कीच आपल्याला परमेश्वर देईल, हे मला लहानपणापासून वाटायचं. मग अशा प्रकारे जेव्हा मी माझी 10वी झाली 1979 मध्ये, माझ्या भावाची ड्युटी होती कुंटूर पोलीस स्टेशनला. आणि तिथं भाऊ असताना आम्हाला एक नवीन रेडिओ घेतला, फिलिप्सचा रेडिओ घेतला, 4 सेलचा रेडिओ घेतला. त्यावेळेस रेडिओ म्हणजे चांगलं प्रचलित होतं आणि मी रेडिओ घेतला. तर मी नेहमी त्याच्यावर कंटिन्यू गाणे ऐकायचं, हिंदी गाणे, मराठी गाणे, वेगवेगळ्या गाण्यांचं ऐकायचं. परंतु त्यामधून ऐकत असताना मला एका दिवशी सायंकाळच्या वेळी स्पष्ट आवाजामध्ये असं सुंदर चांगल्या प्रकारे बोलणं म्हणजे मॅसेज ऐकलं की ते विश्ववाणी हे स्टेशन लागलं आणि त्यामध्ये येशू ख्रिस्ताबद्दलची माहिती सांगू लागली होती. आणि इतकं छान सांगू लागलं ते देवाचं वचन. मला हे इतर कार्यक्रमापेक्षा हे कार्यक्रम वेगळं आणि चांगलं वाटलं. म्हणून मी कंटिन्यू ते ऐकण्याची मी ओढ धरली. त्यामध्ये गीतं ऐकायचं आणि शेवटी पत्रव्यवहारासाठी पत्ता द्यायचे. मी त्यांच्याशी पत्रव्यवहार करून काही ट्रॅक्स मागवले आणि ते वाचन करायचं. मी माझ्यामध्ये अगोदर गोष्टीची पुस्तके वाचण्याची माझ्यामध्ये ओढ होती आणि ते सुद्धा मी वाचण्यासाठी मी मागवलं, वाचू लागलो. तेव्हा मला येशू ख्रिस्त काय मला हे अजूनही समजलं नव्हतं, पण हे कार्यक्रम ऐकायचं. परंतु तो एक देव आहे, काहीतरी ख्रिस्ती लोकांचा देव आहे असं म्हणून मी ऐकत असायचं आणि त्याप्रमाणे हे राहायचं. परंतु करस्पॉन्डन्स करत राहायचं. मग वाचत असता मला तिथे एक वचन भेटलं, बायबलमधलं एक वचन भेटलं, यहोशुआ त्याचा 1 अध्याय 5वं वचन. असं मला भेटलं की मी तुला सोडणार नाही,
देव मी तुला सोडून जाणार नाही, तुला टाकणार नाही, हे असं वचन त्यामध्ये मला वाचायला भेटलं. आणि मला त्यावेळेस ते वचन मला मनाला लागलं की मी लहानपणापासून विचार करत होतो की देव मला जर प्रसन्न झाला तर मी काय वरदान मागणार, तर देव माझ्यासोबत राहावं नेहमी. आणि ते मला जेव्हा मी रेडिओ कार्यक्रम ऐकत होतो आणि ट्रॅक्स वाचत होतो तेव्हा मला ते वचन भेटलं की मी तुला सोडणार नाही, तुला टाकणार नाही, तू घरात जाशील तेव्हा मी सोबत असेल, बाहेर जाशील मी तेव्हा तुझ्यासोबत असेल. तर हे खरोखर वचन मला मनाला लागलं की माझी जी प्रार्थना होती आणि खरंच परमेश्वर मला ते वरदान दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे मी देवाचे आभार मानलो. आणि मला मग प्रार्थनेमध्ये अजून प्रयत्न करत गेलो. मला प्रार्थना येत नव्हती, येशूची प्रार्थना कशी करायची ते मला काही येत नव्हते, परंतु मी प्रार्थना करायचं घरामध्ये बसून ओबडधोबड आपली काय तरी, कारण मला आमच्या भावाची वगैरे वहिनीची सर्वांची भीती वाटायची, कोण काय म्हणतील. मग ते मी प्रार्थना करायचे घरामध्ये एका खोलीमध्ये बसून. फक्त मला परमेश्वराने माझं तारण केले आणि मला जीवनदान दिले, हे मला महत्त्वाचं आहे. आणि मी त्यामुळे वाढत गेलो. तेव्हा मला भावानं मला बरंच त्रास दिले आणि घरातून बाहेर होऊन जा म्हणजे आता राहू नकोस म्हणजे तिथे. तर परमेश्वर मला त्या सर्व गोष्टीमध्ये सामर्थ्य देत गेलं. आणि नंतर मग मला ड्युटी लागली, कामावर जॉईन झालो मी दवाखान्यामध्ये. आणि मुगाव मांजरण अंतर्गत मुगाव आहे, तिथं मला प्रथम ड्युटी मिळाली. मी त्या काम करीत असताना माझ्या लेकरांना, माझ्या पत्नीला वगैरे मी इथं नायगावला ठेवलं. आणि तेव्हा माझा आशिष लहान होता, त्याला समजत नव्हतं. आणि त्यानं म्हटलं, पप्पा आपण नांदेडला जाऊया. माझ्याकडे एमिट होती आणि संध्याकाळची वेळ झाली की आपण नांदेडला जाऊया. मी म्हटलं नको, आता रात्र झालेली आहे, आपण गाडीवर जाणं योग्य नाही, तर मग आपण उद्या जाऊया. ते ऐकतच नव्हता. तर मग तो बाहेर खेळत राहिला, घरात येतच नव्हता. मग तेव्हा रात्र 9 वाजले तरी पण तो घरामध्ये आला नाही. का आला नाही इकडे? आम्ही शोधाशोध केली भरपूर, इकडे तिकडे सर्वांना सांगितलं, बा तुम्ही आमच्या आशिषला पाहिलं का कुठं? भरपूर शोधाशोध केली परंतु नाही भेटला. तिथं नायगावला गुरुवारचं बाजार भरायचं आणि त्या गुरुवारच्या बाजारामध्ये आणि लाईट गेली परत. आणि तेवढ्या बाजारामध्ये ह्याला कुठं शोधायचं आता काय नाही, असं मला हे चिंता लागू लागली. आणि म्हटलं मी आता आपण सर्व शोधाशोध केली परंतु भेटला नाही. तेव्हा मी विचार केले आपण पोलीस स्टेशनमध्ये एक अर्ज तरी करावं की माझा मुलगा असा होता, हरवला आहे आणि त्याला त्यासाठी. मग आता तिथं जायचं म्हणलं तर फोटो तरी पाहिजे. मग मी घरामध्ये आलो आणि माझ्या आशिषचा फोटो कुठं आहे काय पाहू लागलो. परंतु मला ते पाहण्यापेक्षा माझं अंतकरण इतकं भरून आलं की मी एका कोपऱ्यामध्ये भिंतीकडे तोंड करून असं ढसा रडलो की परमेश्वर माझी प्रार्थना ऐकली. आणि त्यावेळेस मला आवरतच नव्हतं. आणि मी प्रार्थना करू, देवा माझा आशिष जिथं कुठं असेल त्याला सुरक्षित ठेव, त्याला काही घातपात होऊ नये किंवा कोणतं काही वाईट प्रकार घडू नये, असं मी परमेश्वराकडे रडून प्रार्थना करायचं. तेव्हा काय झालं, माझी पत्नी बाहेरच अंगणामध्ये इतरांशी बोलू लागली, इथंच खेळत होता, काय झालं काय आलंच नाही घरी. मग तेव्हा एक ऑटो आलं आमच्या दारासमोर आणि त्या ऑटोवाल्याने त्या आशिषला घेऊन आलं. म्हटलं ही म्हटली आशिष आला. मला खरंच वाटलं नाही. मी प्रार्थनाच करीत होतो, रडत प्रार्थना करत होतो, परंतु प्रार्थनेचं उत्तर मला प्रार्थना करीत संपण्याच्या अगोदरच मला प्रार्थनेचं उत्तर मिळालं आणि आशिष माझ्यासमोर आलं नाही. हे कसं काय शक्य झालं? आम्ही शोधाशोध केली परंतु भेटलं नाही. परंतु मग त्या माणसाने, ऑटोवाल्याने म्हटलं की आम्ही ह्या इतक्या उशिरा तर आम्ही कोणत्या असं ऑटोवर येत नाही, आता इथं नायगाव आम्ही येत नाही, पण आम्ही एक सहज विचार केला की चहा पाणी घ्यायचं म्हणून आम्ही नायगावला यायचं ठरवलं. तेव्हा मग हा आशिष काय करत होता, जात असताना पायी नांदेडला निघाला होता. नांदेडला तो लहानच होता परंतु पायी नांदेडला निघाला आणि त्याचे पाय दुखू लागले. आणि एका रोडच्या बाजूला दगड असते किलोमीटरचे लिहिलेले, त्या दगडावर बसून रडू लागला. तर खाली धाबा होतं, धाबावाल्यानं म्हणलं अरे हे किसका बच्चा आहे, क्यों रो रहा है? मग त्यांनी बोलवून घेतले. अरे काय रे, का रडलास, कुठं काय झालं, तू काय कुठं चाललास काय नाही? त्यानं म्हटले माझे मम्मी पप्पा गाडीवर येणार आहेत आणि मी पुढं आलो, मम्मी पप्पा गाडीवर आले की आम्ही जाणार आहोत नांदेडला. मग त्यानं ओळखून घेतलं की अरे हे चुकलं आहे बाळा, हे चुकलं म्हणून त्याला बसून घेतले. आणि मग कोणाला तरी सांगावं आणि हे नायगावच्या पोलीस स्टेशनमध्ये याला द्यावं असं त्याचे विचार होतं. पण ते तिथं ऑटो आला आणि ऑटोवाला थांबून म्हटले अरे तू नायगावला चाललं तर ह्याला घेऊन जा पोलीस स्टेशनमध्ये, ते सांग असं. तेव्हा मग त्याने विचारलं बाळा तू कुठला आहेस?
ते म्हणले मी नायगावला माझे मम्मी पप्पा राहतात. कुठं राहतात? सहयोगनगरमध्ये. मग त्या सहयोगनगरमध्येच त्या ऑटोवाल्याचे मामा तिथं राहत होते, त्यांचं नातलग होतं. मग तू गडगेकरला ओळखतो का? म्हणलं हो, आम्ही त्याच्या शेजारीच होतं. अरे म्हणलं बसून घेतले आणि सरळ आमच्या घरी आणून सोडले. तर मला हे अनुभव आला की परमेश्वर मला साथ देत आहे आणि संगती लाभून देत आहे. मी जे प्रार्थना करतो प्रार्थनेचं उत्तर ताबडतोब मला तिथं मिळाले. जेव्हा आपण भग्न अंतःकरणाने परमेश्वरासमोर येतो आणि खरोखर आपली प्रार्थना ऐकतो. अशाच प्रकारे आम्हाला अनेक परमेश्वराने अनुभव दिलेले आहेत. अनुभवाचे सांगत बसल्याचं बराच वेळ लागणार आहे. एक थोडक्यात अजून एक सांगतो. माझी मुलीचं जेव्हा शिक्षण झालेलं आहे, नायगावला शिक्षण घेत होती. मी म्हणलं पिंकी तू किती शिक, तुझ्या परमेश्वर तुला जे तुझ्यासाठी योजना केलेल्या आहे ते पूर्ण होईल. शिक आणि त्यासाठी लागणारे खर्च मी करतो, काही हो मला किती अडचणी हो मी खर्च करतो. परंतु जेव्हा तिचं MSc सेट परीक्षा वगैरे पास झाली आणि तिचा औरंगाबादला तिचा नंबर लागलेला आहे. 60,000 रुपये भरायचे होते आणि 15,000 हॉस्टेलसाठी भरायचं होतं. आणि ॲक्च्युली त्याच वेळेस माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. माझी पेमेंटही झालेली नव्हती, थांबलेली होती आणि माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. मग मी माझ्या नातलगांना सर्वांना मी म्हटलं की काहीतरी मला मदत करा, एक 5-6 महिन्यामध्ये मी तुम्हाला हे 60,000 मी परत करून टाकतो. परंतु कोणीही मला पैसे दिले नाही. त्यावेळेस मला फार अडचण आली. मी आता विचार केला, सर्व ठिकाणून मला निगेटिव्ह उत्तर मिळायला लागलं. मी म्हटलं चला आता काही उपयोग नाही, आता इथून जावं आणि आपल्या मुलीचं जेव्हा लग्न होईल स्थळ येते तेव्हा लग्न करून टाकावं. परंतु आमच्या त्यात एक फोन आला की बुवा काय झालं तुमच्या मुलीचं पास झाली का परीक्षेत? म्हटलं हो पास तर झाली, परंतु नंबर लागले. मला ॲडमिशन घेण्यासाठी मला जमण्यात झाले, पैशाची जोड होणं गेली आणि पैशाचं काही नाटक करू शकत नाही आपण. मग तेव्हा किती पैशाची गरज आहे? म्हणजे 60,000 रुपये आता सुरुवातीला स्टार्टिंगला द्यायचे आणि 15,000 हॉस्टेलचे. मग ते तुमच्याकडे किती आहेत? मी माझ्याकडे काहीच नाही आता. बरं ठीक आहे, 1 तासभर थांबा म्हणे, मी आता येतो. मी तो आला तर सरळ मला जेवढं लागणार आहे ते 60,000चं 60,000 तो घेऊन आला. मी देवाची स्तुती केलं आणि त्यावेळेस मला पालखीनबाई म्हटले होते, रणवीरकर मी तुम्हाला एवढं नर्वस मी कधीच पाहिलं नाही. तर त्यावेळेस त्यांनी आयोजन केले होते आपल्या इथंच चर्चमध्ये की सर्वांनी उपवास प्रार्थना करायची. त्यावेळेस उपवास प्रार्थना केलं होतं आणि त्याच दिवशी प्रार्थना झाल्यानंतर मला हे फोन आलं आणि मला प्रार्थनेचं उत्तर मिळालं की त्या आमच्या नातलगांनी 60,000 रुपये घेऊन आले. मी विचार केला त्याच्यावर कुठले पैसे असणार, पण ते म्हणला मला BC लागली आणि मग हे पैसे मी घेऊन तरी काय करणार, हे तुम्हाला काम येत असाल तर तुम्ही वापरा. मग मी म्हणलं मी आता तर तुला 6 महिने तरी मी देऊ शकणार नाही. ते म्हणले तुम्ही केव्हा येते तुमच्याकडे जेव्हा या द्या, मी तुम्हाला मागत नाही. तर अशा प्रकारे परमेश्वराने माझी गरज भागून दिली. आणि मग तिथून माझ्या मुलीचं औरंगाबादहून ॲडमिशन घेतलं. तिथून मग दुसऱ्या फेरीमध्ये तिथून नाव उडालं, उस्मानाबादला लागलं. उस्मानाबादला ॲडमिशन घेतलं, तिथं गव्हर्नमेंटमध्ये लागलं. मग तिथं आम्हाला हे सर्व पैसे वापस आले, फक्त 1,000 रुपये कटले आणि सर्व पैसे वापस आले आणि फक्त 4,000मध्ये तिथं माझ्या मुलीला अपॉइंटमेंट मिळाली तिथं. आणि मी म्हणलं आता देव चांगल्या प्रकारे केलेलं, आता इथं काही करायची गरज नाही, आता देवाची स्तुती असो. आणि मी निश्चिंत राहिलो. पण पुढं काय करायला पाहिजे ते मला माहीत नव्हतं. रिटेन्शन फॉर्म वगैरे काहीतरी भरायला पाहिजे असते ते मला काही समजत नव्हतं, माहीत नव्हतं. मग मी तसंच सोडून दिलं. आणि मग नंतर मग जेव्हा मी राहिलं तर मग आमचे तिथले जे प्रशासकीय अधिकारी होते त्यांनी मला फोन केले, तुमच्या मुलीला इथून ताबडतोब TC घेऊन जा, नांदेडला घेऊन जा, तिचा नंबर 3ऱ्या फेरीमध्ये नांदेडला लागले. मी परेशान झालो, असं कसं काय झाल्याकडे पाहिलं तर काय पेपरमध्ये पाहिलं हे ऑनलाईन, तर खरोखरच माझ्या मुलीचं नांदेडला नंबर लागलं होतं. मी देवाची स्तुती करून लगेच त्या दिवशी मी उस्मानाबादला जाऊन ते सर्व फॉर्म भरलं. मग तिथले 4,000मधले 3,000 वापस आले आणि नांदेडला इथं आयुर्वेदिक कॉलेजमध्ये माझ्या मुलीचा नंबर लागला. मी देवाची स्तुती केलं, अगदी गव्हर्नमेंटमध्ये लागलेलं आहे, मला 5 पैशाची गरज लागली नाही कोणत्या. आणि जे काही पैसे मी घेतलं होतं ते त्याला मी त्याच महिन्यामध्ये मी परत केलं. देवानं मला कोणाच्या ऋणामध्ये ठेवलं नाही, कोणाच्या कर्जामध्ये ठेवलं नाही आणि माझी गरज होती ती परमेश्वरानं मला दिलेली आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या अनुभवामध्ये मला परमेश्वर चालविलेला आहे. आणि ह्यावेळेस मला जी घराची गरज होती आणि घर माझ्यासाठी माझी इच्छा होती की मोठं घर असावं, प्रशस्त घर असावं, तिथं प्रार्थना राहावं आणि चांगली विश्वासणाऱ्याच्या संगती लाभावी. आणि खरोखर कालच्या 13 तारखेला मी विष्णुपूरला फ्लॅटमध्ये मोठ्या प्रशस्त अशा बिल्डिंगमध्ये आम्ही राहू शकलो. देवाची स्तुती असो. धन्यवाद. परमेश्वर मला सांभाळत आहे आणि वचनामध्ये जो म्हटलेला आहे मी तुला सोडणार नाही, तुला टाकणार नाही,
आणि तू बाहेर जाशील तेव्हा मी तुझ्यासोबत राहीन, घरी येशील तेव्हा मी तुझ्यासोबत राहीन. या वचनाची मी पूर्णपणे दररोज अनुभव घेत आहे देवाच्या स्तुतीवर. तर हे माझा तारणाचा प्रकारे अनुभव आहे, परमेश्वराने केलेला आहे आणि मला चालवलेला आहे. तर आपण आता यावेळेस देवाची स्तुती गीतं गाऊन केलेली आहे आणि देवाची स्तुती आपण साक्षीच्या रूपाने केलेली आहे. देवाचा महिमा हो. आता यावेळेस आपण परमेश्वराच्या मंदिरात येत असताना देवानं आपल्याला जे दिलेले आहे त्याबद्दल देवाचे उपकार असतात, स्तुतीस्तो आपण देवाच्या भांडारात दानार्पणाचा आपण एक द्वारे आपण देवाची स्तुती करूया. तर आपण यावेळेस आपल्यामध्ये IIB विद्यार्थी आहेत, ते आपल्यामध्ये गीत गातील आणि दानार्पणाचं कार्यक्रम घेण्यात येईल.
परमेश्वराची स्तुती असो. आपल्यामध्ये आपण नेहमी गीत गातो, यापेक्षा वेगळं असं आपण नंदुरबारचे आपल्यामध्ये विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या मावची भाषेतून ते सुंदर गीत गायलेलं आहे. आनंदी नाताळ, आनंदी नाताळ, किती सुंदर गीत होतं. आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे. तर यावेळेस आपण जे परमेश्वराच्या भांडारात आपण दान दिलेलं आहे, त्या दानासाठी आपल्यामध्ये आपले पाळक साहेब होते, त्यांचे बहीण सुनंदाताई आहेत आपल्यामध्ये, ते दानासाठी प्रार्थना. आपण प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. आमच्या धन्यवाद जिवंत परमेश्वरा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो प्रभू. आजचा हा विशेष दिवस तू आमच्या आयुष्यात जोडलेला आहे. प्रिय प्रभू, तू आमच्यावर एवढं प्रेम केलं की प्रिय प्रभू तू या जगात आलास. प्रिय प्रभू, तुझी लेकरं असं आम्हाला केलंस आणि हा आनंद तू आम्हाला दिलास, तुझी शांती, तुझी कृपा दिली, तुला धन्यवाद देतो. सर्व काही जीवन तू आम्हाला सुखी ठेवलं आहे त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. जे काही तू आम्हाला दिलेलं आहे त्यातून हे अल्पसं दान आम्ही तुझ्या सेवेसाठी दिलं आहे, त्याचा स्वीकार कर, त्या आशीर्वादित त्याला द्रुप कर आणि प्रिय प्रभू तुझ्या गौरवासाठी त्याचा उपयोग व्हावा असं तू कर. आजची भक्ती आशीर्वादित कर. सर्व जगभर प्रभू आजचा दिवस साजरा केला जात असताना तुझं गौरव त्याद्वारे होऊ दे. प्रिय प्रभू, सैतानाला कुठल्याही प्रकारे वाव मिळू नये यासाठी तू कार्य कर. तुझा आनंद अगदी योग्य प्रकारे आम्ही साजरा करावा यासाठी तू आम्हाला कृपा पुरव. इथून पुढची वेळ तू आपल्या हाती घे. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागितलंय म्हणून तो आहे. धन्यवाद सिस्टर. तर ह्यावेळेस प्रार्थनाचं आणि आराधना स्तुतीचे गीतं झालेले आहेत, देवाची स्तुती झालेली आहे. तर आपल्यामध्ये बरेच जण नवीन आलेले आहेत आणि दूरदूरून आलेले आहेत. कोणी पुण्याहून आले, कोणी सिडकोन आले, कोणी आपले नंदुरबारहून आलेले आहेत आणि त्यांचे काही मित्र आज आपल्यामध्ये सहभागी आहेत. त्या नाताळाचा आनंद आणि घेण्यासाठी आणि त्या अनुभव घेण्यासाठी ते सुद्धा आपल्यामध्ये आहेत. तर या आपल्या सर्वांचं आम्ही बेथेल चर्चच्या मिनिस्ट्रीच्या द्वारे आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्यामध्ये माझे वहिनी पण आलेले आहेत, पद्मिनीबाई रणवीरकर. आणि आपले नवीन कोणी आलेले, नवीन कोण आले तुम्ही? हां, तर उठून आपण थोडं परिचय देऊ शकतो. माझं नाव अक्षता अशोक पाडवी, मी नंदुरबारमधून आले. नंदुरबारमधून आलेले. थँक्यू. आपल्या बेथेल मिनिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. अजून आपले तुम्ही सांगा. ठीक आहे. माझे मोठे बहिणी आहेत पद्मिनीबाई रणवीरकर, ते सुद्धा आपल्यामध्ये आलेले आहेत. अजून आपल्यामध्ये कोणी नवीन आहेत इथं? नवीन आलेले कोणी? हां, पूजा, आपलं स्वागत आहे बेथेल मिनिस्ट्रीमध्ये. आपल्यामध्ये पप्पू. हां, घ्या. मी रुपेश दारांगे, हदगाव गांधा. हां, आपलं स्वागत आहे. गंगाधर इंद्रगे आपल्यामध्ये आहेत, मी पप्पू म्हणतो. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चल, यापुढे पुढील वेळ आपण न दवडता आणि पुढील वेळ आपल्या पालकांच्या हस्ते मी देतो. त्यांच्या घरी आपण सुंदर संदेश आज आपण ऐकायला भेटेल. तर मी पास्टर प्रमोद पास्टर आपले स्वागत. हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. देवाची स्तुती असो आजच्या दिवसासाठी. सगळेजण आनंदी आहेत? किती जण आनंदी आहेत? हात वरती करा. त्यानं मोठ्यानं म्हणा हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आपण सुरुवातीला आपल्या बाजूचे जे बसलेले आहेत, डाव्या बाजूला असतील किंवा उजव्या बाजूला असतील, आपण सर्वांनी त्यांच्या हातामध्ये हात द्यायचा आहे आणि आपण त्यांना सांगायचं आहे. काय सांगायचं आहे? आज तुम्हासाठी तारणारा जन्मला आहे. सगळ्यांनी दिलं, विश केलं. पुन्हा एकदा म्हणायचं. आता त्याच्यामध्ये आणखीन एक लाईन ऍड होईल. आज तुम्हासाठी तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. पुन्हा एकदा म्हणा. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आणि सुंदर दिवस हा परमेश्वरानं आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये दिलेला आहे आणि ही खूप सुंदर वेळ आहे की या वेळेमध्ये आपण गीत गाऊन परमेश्वराची स्तुती केली आणि त्याच नंतर आपण साक्ष ऐकल्या
आणि सगळ्या काही ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या सर्व गोष्टीबद्दल परमेश्वराची स्तुती असो. आज आपण ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. ख्रिसमस याचा अर्थ काय आहे? येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आपण साजरा करत आहोत. ज्याप्रमाणे आपण बर्थडे साजरा करतो, प्रत्येकाचा बर्थडे असतो, त्यावेळी आपण केक कापतो, परंतु 25 डिसेंबर हा येशूचा बर्थचा दिवस नाही. कारण का येशूचा जन्म कधी झाला, कोणत्या दिवशी झाला हे माहीत नाही. परंतु सगळं जग त्याने तारीख ठरवली की 25 डिसेंबरला कदाचित येशूचा जन्म झाला असेल. आणि त्यामुळं फक्त आपल्या देशामध्ये नाही तर या जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये येशूचा जन्मदिवस 25 तारखेला सेलिब्रेट केला जातो. हालेलुया. आणि येशू या जगामध्ये येऊन गेला याचा महत्वाचा पुरावा म्हणजे आपलं कॅलेंडर आहे. हालेलुया. कॅलेंडरची सुरुवात कधीपासून झाली? येशूच्या जन्माच्या नंतर. म्हणून आपण इतिहासामध्ये आपण पाहिलेलं आहे की ख्रिस्तपूर्व अशा प्रकारच्या तारखा किंवा अशा प्रकारचे सण आपण सर्वांनी पाहिलेले आहेत. म्हणून तो एक मोठा पुरावा आहे की येशू या जगामध्ये येऊन गेला. त्याला कोणीही नाकारू शकत नाही की येशू या जगामध्ये येऊन गेला. आणि जर येशू या जगामध्ये येऊन गेलेला आहे तर हे जे आपलं पवित्र शास्त्र आहे, हे बायबल, यामध्ये ज्या काही नवीन करारामध्ये गोष्टी घडलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी येशूने केलेल्या आहेत. आमेन. किती जर विश्वास ठेवतात? जर येशू आलेला आहे, त्यानं आंधळ्यांना डोळे दिलेत, लंगडे चालू लागले, आणि जे बंधनामध्ये होते त्या सर्वांची बंधनं येशूनं तोडली. हे सगळे काही गोष्टी झाल्या. परंतु एक महत्वाची गोष्ट, या जगामध्ये येशू आला त्याचं कारण महत्वाचं आज आपण या दिवशी आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपण सुरुवातीला एक शास्त्रभाग वाचूया. लूक याचा 2रा अध्याय काढणार आहोत. ज्यांच्याकडे पवित्र शास्त्र आहे, लूक याचा 2रा अध्याय आणि त्यामधलं 11वं वचन वाचा कोणतर मोठ्यानं. लूक 2रा अध्याय आणि 11वं वचन. आणि या ठिकाणी सांगत आहे काय? परत एकदा वाचा ते वचन. तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि इथं सांगत आहे की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. इथं अमेरिका लिहिलेला आहे का? हा, इस्रायल लिहिलेला आहे का? इथं काय लिहिलेलं आहे की तुमच्यासाठी. याचा अर्थ की कधी कधी येशू ख्रिस्त या जगामध्ये धर्म स्थापन करायला आला नाही. येशू ख्रिस्त या जगामध्ये ख्रिश्चन धर्माची स्थापना करायला आला नाही. तर तो कशासाठी आला ते आपण पुढे पाहणार आहोत, त्याचा उद्देश. परंतु या ठिकाणी वचन आपल्याला सांगत आहे की तुमच्यासाठी, याचा अर्थ की या जगामध्ये जेवढे लोक आहेत त्या सर्वांच्यासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्माला आला. हालेलुया. म्हणून येशू अमेरिकेसाठी जन्माला आला नाही किंवा इस्रायल देशासाठी जन्माला आला नाही, तर या जगामध्ये सर्व देशांच्यासाठी आणि त्याचप्रमाणे प्रत्येक देशामध्ये असणारे जे लोक आहेत त्या सर्व लोकांच्यासाठी त्यानं या जगामध्ये जन्म घेतला. म्हणून इथं सांगत आहे की तो तुमच्यासाठी जन्माला आलेला आहे. हालेलुया. तो माझ्यासाठी जन्माला आलेला आहे. तो इथं बसलेल्या सर्वांच्यासाठी जन्माला आलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराची उपासना चालू आहे त्या प्रत्येक ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी येशू आलेला आहे. जे लोक या जगामध्ये आहेत, अस्तित्वामध्ये आहेत, आणि जे लोक अस्तित्वामध्ये नाहीत त्या सर्व लोकांच्यासाठी येशू या जगामध्ये जन्माला आला. त्यांचं तारण करण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठी. आणि पुढे सांगत आहे की येशू कशासाठी आला? त्या वचनामध्ये की तारणारा जन्माला आला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. येशूचा महत्वाचा उद्देश या जगामध्ये येण्याचा हाच होता, आणि ते म्हणजे तारण करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी आलेला नाही. मी इतक्या वर्षापासून हे पवित्र शास्त्र वाचलेलं आहे. याच्यामध्ये ख्रिश्चन धर्माबद्दल लिहिलेलं नाही. आणि जर एखादा व्यक्ती असेल की ख्रिश्चन धर्माबद्दल या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे तर तुम्ही शोधून दाखवा, यामध्ये धर्माबद्दल लिहिलेलं नाही. म्हणून इथं सांगत आहे की तारणारा जन्माला आला आहे. येशू धर्म स्थापन करायला आला नाही किंवा येशू स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायला आला नाही, तर त्याचा उद्देश होता
की आपल्या सर्वांचं तारण व्हावं, आपल्या सर्वांना उद्धार मिळावा. तारण म्हणजे काय, कुणाला सांगता येईल? तारण म्हणजे कोणी शब्द ऐकलेला आहे ख्रिस्ती लोकांनी? पापाची क्षमा. पापाची क्षमा. तारणारा याचा अर्थ की वाचवण्यासाठी आला, वाचवण्यासाठी, बचाव करण्यासाठी येशू या जगामध्ये आला. तारणारा म्हणजे आपण सुद्धा काही वेळेला जनरल भाषेमध्ये हे अशा प्रकारचे शब्द वापरतो की मला तारलं. तारलं याचा अर्थ काय, की मला वाचवलं. म्हणून येशू या जगामध्ये तारण देण्यासाठी आला, आपलं तारण करण्यासाठी, आपला उद्धार करण्यासाठी. याचाच अर्थ की आपल्याला वाचवण्यासाठी, आपला बचाव करण्यासाठी येशू या जगामध्ये आला. तर आपला बचाव कशापासून करण्यासाठी येशू या जगामध्ये आला, की आपला कोणत्या प्रकारे येशूला बचाव करायचा आहे त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. मत्तई याचा पहिला अध्याय आणि 21 वचन. मत्तई पहिला अध्याय आणि 21 वचन. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारी. आणि ज्याप्रमाणे येशूची आई मरिया होती आणि मरियाच्या पोटी येशूने जन्म घेतला आणि इथं सांगत आहे की तिला पुत्र होईल. जन्म घेण्याच्या अगोदर परमेश्वराच्या देवदूतांनी मरियेला दर्शन दिलं आणि तिला सांगितलं की तुझ्या पोटी या जगाचा तारणारा जन्माला येणार आहे. आणि इथं सांगत आहे की त्याचे नाव तू काय ठेव? येशू ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून सोडवेल. येशूचा या जगामध्ये येण्याचा महत्वाचा हाच उद्देश आहे आणि तो म्हणजे आपल्या सर्वांना पापापासून वाचवण्यासाठी. हालेलुया. कशासाठी? पापापासून. याचा अर्थ की सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून, सर्व प्रकारच्या अधर्मापासून वाचवण्यासाठी येशू या जगामध्ये आला. आपण सर्वांनी पाप केलेला आहे, आपण सर्वजण चुका करणारे लोक आहोत, आपण सर्वजण आपल्या मनाला वाटेल त्याप्रमाणे आपण जीवन जगणारे लोक आहोत. परंतु आपण स्वतःच्या इच्छेप्रमाणे किंवा ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या आपण करू शकत नाही, कारण त्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत. या जगामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या सर्व देवाच्या दृष्टिकोनातून पाप आहेत, देवाच्या दृष्टिकोनातून अधर्म आहेत. म्हणून आपण पाहतो की अधर्मापासून मुक्ती मिळण्यासाठी, किंवा ज्याप्रमाणे आपण सर्वांनी मोक्ष शब्द ऐकलेला आहे, मोक्ष याचा अर्थ काय, की माझ्या सर्व वाईट कृत्यापासून मला मोक्ष मिळेल. आणि मोक्ष मिळाल्याचा अर्थ की मला कुठं जागा मिळेल? स्वर्गामध्ये. मला नरकामध्ये जायचं नाही, तर मला स्वर्गामध्ये जायचं आहे. त्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतात. परंतु पवित्र शास्त्रानुसार या ठिकाणी सांगत आहे की येशू या जगामध्ये येण्याचं कारण होतं आणि ते कारण या ठिकाणी सांगत आहे की आपल्या प्रजेला, याचा अर्थ की या जगामध्ये जेवढे लोक आहेत त्या सर्व प्रजेला पापापासून सोडवण्यासाठी, पापापासून मुक्त करण्यासाठी येशू या जगामध्ये आला. हालेलुया. समजत आहे सर्वांना? आवाज येत आहे माझा? म्हणून येशू धर्म स्थापन करण्यासाठी आला नाही. बायबलमध्ये धर्माच्या बद्दल लिहिलेलं नाही आणि आम्ही धर्माबद्दल काहीच बोलत नाही. परंतु येशूचा पहिला उद्देश काय होता? पापापासून वाचवण्यासाठी. आपण वाईट आहोत, आपण वाईट जीवन जगत आहोत. या जगामध्ये आपण पाहतो की या जगामध्ये चांगल्या गोष्टी सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही. जो कोणी एकमेकाला त्रास देऊन, एकमेकाला लुबाडणूक करून, एकमेकांचं वाईट करून स्वतःला आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, स्वतःला चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, भलेही माझ्या आजूबाजूच्या लोकांना त्रास झाला तरी चालेल. म्हणून या ठिकाणी सांगत आहे की या सगळ्या वाईट गोष्टीपासून, या सगळ्या वाईट पापापासून, या सगळ्या वाईट अधर्मापासून मोकळीकता देण्यासाठी, या अधर्मापासून, पापापासून सुटका करण्यासाठी येशू या जगामध्ये आला. आणखीन एक वचन वाचू, तीताचं पत्र याचा 2 अध्याय आणि 14वं वचन. त्याने स्वतःला आपल्या करता दिले. इथे येशू बद्दल लिहिलेलं आहे की येशूला कोणासाठी दिले? आपल्या करता दिले. या ठिकाणी सुद्धा कोणत्याही देशाचा उल्लेख या ठिकाणी केलेला नाही. भारत देशामध्ये जास्त प्रमाणामध्ये गैरसमज आहेत की येशू ख्रिश्चन धर्म स्थापन करायला आला
काही वेळा अशा प्रकारच्या गैरसमजूत आहेत, परंतु इथं काय सांगत आहे की त्याने स्वतःला आपल्याकरता दिले, यासाठी की आपल्याकरता, याचा अर्थ की आपल्या सर्वांच्यासाठी येशू या जगामध्ये आला आणि त्यानं त्या काल्वरीच्या क्रुसावरती स्वतःचा प्राण दिला. कशासाठी? की त्यानं खंडणी भरली. त्यानं काय केलं की ज्याप्रमाणे आपल्याला जर मुक्ती मिळवायची असेल, आपल्याला जर पापापासून मुक्त व्हायचं असेल, तर आपल्याला काहीतरी करावं लागेल परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी. म्हणून परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी परमेश्वरानं येशूला या जगामध्ये पाठवलं. येशूनं आपल्या सर्वांचं पाप स्वतःवरती घेतलं आणि इथं सांगत आहे की आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त केलं, सर्व प्रकारच्या अधर्मापासून, सर्व प्रकारच्या पापापासून आणि सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून त्यानं मुक्त केलं सांगत आहे. आणि येशू सर्व प्रकारच्या स्वैराचारापासून मुक्त करण्यासाठी या जगामध्ये जन्म घेतला त्यानं. हालेलुया. म्हणून आणि इथं सांगत आहे की चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. परमेश्वर कसा आहे? चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे. परमेश्वर वाईट करतो का चांगलं करतो? परमेश्वर पवित्र आहे का अपवित्र आहे? पवित्र आहे. जर परमेश्वर जर पवित्र आहे, त्या पवित्र परमेश्वराजवळ जर आपल्याला जावयाचं असेल तर आपल्याला वाईट गोष्टी घेऊन जाता येईल का? नाही. आपल्याला अपवित्रता न जाता येईल का? नाही. ज्याप्रमाणे आपण समजा आपली लेकरं आहेत, सपोज आता पावसाळ्या दिवसामध्ये अनेक लेकरांना भिजायला खूप आवडतं, चिखलामध्ये खेळायला खूप आवडतं. जर एखादा मुलगा आपला चिखलामध्ये माखलेला आहे तर त्याला आपण घेत असताना आपण काय करतो की पहिल्यांदा त्याला स्वच्छ करणार आणि त्यानंतर आपण त्याला जवळ घेणार. हा, काही वेळा आपलं प्रेम असेल की आपण त्याला घेऊ सुद्धा शकतो ते त्या घाणेरड्या परिस्थितीमध्ये. परंतु आपल्या घरामध्ये जर त्याला घ्यायचं असेल किंवा आपल्या बिछाणावरती जर न्यायचं असेल आपल्या लेकराला, तर आपण त्याला काय करणार? पहिल्यांदा स्वच्छ करणार. तसंच आहे की परमेश्वर हा चांगला आहे, परमेश्वर पवित्र आहे, तो पवित्र आहे आणि त्याच्या जवळ जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला सुद्धा त्याच्यासारखं बनावं लागेल. आपल्याला सुद्धा त्याच्यासारखं पवित्र बनावं लागेल. म्हणूनच येशू 2023 वर्ष अगोदर यासाठी आला. इथं सांगत आहे की त्यानं आपल्या सर्वांची खंडणी भरली. आपण चुका केल्या होता, आपण पाप केलेलं होतं, आपण आपल्या मनाला वाटेल त्याप्रमाणे जीवन जगत होतो, आपण सगळ्या वाईट गोष्टी करत होतो, काही वेळेला आता सुद्धा आपण करत असेल. परंतु या सगळ्या गोष्टीपासून मुक्ती देण्यासाठी, या सगळ्या गोष्टीपासून छुटकारा देण्यासाठी येशू आला आणि इथं सांगत आहे की त्यानं आपणाला शुद्ध करावं. आपण जोपर्यंत शुद्ध होणार नाही तोपर्यंत आपण परमेश्वराच्या जवळ जाणार नाही. म्हणून येशूनं आपल्या सर्वांचं पाप स्वतःवरती घेतलं आणि त्यानं त्या काल्वरीच्या क्रुसावरती गेला आणि तोच उद्देश ठेवून येशूनं या जगामध्ये जन्म घेतला. म्हणून पहिला मुद्दा आपण पाहत आहोत, येशू या जगामध्ये येण्याचं एकच कारण होतं आणि ते म्हणजे आपल्याला सर्व प्रकारच्या अधर्मापासून, आपल्याला सर्व प्रकारच्या पापापासून सुटका मिळावी यासाठी. समजलं? येशूचा उद्देश काय होता? वाईट गोष्टीपासून आपण सुटका मिळावी, आपण वाईट गोष्टीपासून परावृत्त व्हावं, आपण सर्व प्रकारच्या वाईट पापापासून मुक्त व्हावं, यासाठी येशू या जगामध्ये आला. मत्तय 5:48 वचन, ते वचन असं म्हणतं की यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण असा. म्हणजे जसा परमेश्वर परिपूर्ण आहे, परमेश्वरामध्ये काही कमी आहे का? परमेश्वर पूर्ण आहे, हा, त्याच्यामध्ये काहीच कमी नाही. आणि या ठिकाणी सांगत आहे की जसा परमेश्वर पूर्ण आहे त्याप्रमाणे आपण सुद्धा बनावं. याचा अर्थ की परमेश्वर जसा चांगला आहे तसं आपण सुद्धा चांगलं बनावं. परमेश्वर जसा पवित्र आहे तशाच प्रकारे आपण सुद्धा पवित्र बनावं. परमेश्वर जसा आहे त्याप्रमाणे बनावं आणि त्याप्रमाणे राहावं, यासाठी येशू या जगामध्ये आला. म्हणून इथे सांगत आहे की जसा परमेश्वर परिपूर्ण आहे तशाच प्रकारे तुम्ही सुद्धा परिपूर्ण असा. म्हणून पहिला मुद्दा की येशू या जगामध्ये येण्याचं की पापापासून मुक्ती मिळण्यासाठी, पापापासून छुटकारा मिळण्यासाठी,
पापाच्या बंधनामधून सोडवण्यासाठी येशू या जगामध्ये आला. आणि जर आपल्याला आपल्या पापाची सुटका मिळवायची असेल तर त्यासाठी वेगळं काही करण्याचं कारण नाही. त्यासाठी काय करायचं आहे? आपण आपण प्रार्थना करायची आहे आणि आपण कबूल करायचे की परमेश्वरा, मी ह्या चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, मी ह्या वाईट गोष्टी केलेल्या आहेत, तेव्हा या सगळ्या वाईट गोष्टींची तुम्हाला काय कर, क्षमा कर. जेव्हा आपण आपल्या मुखानं कबूल करतो की देवा मी चोरी केलेली आहे, देवा मी अशा प्रकारचं वाईट पाप केलेलं आहे, देवा मी ज्याप्रमाणे सध्याचं वातावरण आपल्याला माहित आहे की अनेक व्यभिचाराचे प्रकरण आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. लहान लहान लेकरांच्या वरती मोठमोठे लोक व्यभिचार करत आहेत. व्यभिचार करणं सुद्धा पाप आहे. म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी पासून मुक्तता मिळण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टीपासून लांब राखून आपल्याला पवित्र करण्यासाठी येशू या जगामध्ये आलेला आहे. आणि पापापासून मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला फक्त आपलं पाप परमेश्वरासमोर कबूल करायचं की परमेश्वरा मी पाप केलेलं आहे, परमेश्वरा मी चुकीचं वागलेलं आहे, तेव्हा तुम्हाला काय कर, माझ्या पापांची माझ्या अपराधांची तुम्हाला काय कर, क्षमा कर. त्यासाठी आपल्याला वेगळं काही करण्याची गरज नाही. म्हणून आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा देव आपल्या पापांची आपल्या अपराधांची क्षमा करतो आणि जसा तो आहे त्याप्रमाणे आपण सर्वजण बनतो, आपण पवित्र बनतो, आपण त्या देवाच्या जवळ जाऊ शकतो आणि त्या देवाला प्रार्थना करू शकतो. परंतु जोपर्यंत आपण धार्मिक बनत नाही, जोपर्यंत आपण शुद्ध बनत नाही, जोपर्यंत आपण चांगलं बनत नाही, तोपर्यंत आपण देवाच्या जवळ जाऊ शकत नाही. म्हणून आपल्या सर्वांना चांगलं बनवण्यासाठी येशूने या जगामध्ये जन्म घेतलेला आहे. या जगामध्ये ख्रिस्ती लोकांच्या बद्दल आपण जेव्हा ऐकतो तेव्हा शांतताप्रिय लोक म्हणून ख्याती आहे ख्रिस्ती लोकांची. ख्रिस्ती लोकांना कितीही मारा ते कधीच प्रत्युत्तर देणार नाहीत. या जगामध्ये अनेक ख्रिस्ती लोकांच्या वरती अत्याचार केला जातो. ख्रिस्ती लोकांना सुद्धा हात आहे, ख्रिस्ती लोक सुद्धा भांडू शकतात, परंतु आमचं धर्मशास्त्र असं सांगत आहे की जर तुझ्या या गालावर मारली तर तुझा दुसरा गाल पुढे कर. हालेलुया. म्हणून या जगामध्ये ख्रिस्ती लोकांच्या वरती अत्याचार होतो, ख्रिस्ती लोकांच्या वरती अन्याय होतो, परंतु ख्रिस्ती लोक परमेश्वरावरती भरोसा ठेवून ते सगळं काही सहन करतात, कारण परमेश्वरानं तसं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून ज्याप्रमाणे आपण पाहतो की मणिपूरचं प्रकरण आपल्या सर्वांना माहित आहे. मणिपूरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडल्या, परंतु ख्रिस्ती लोकांनी काय केले, फक्त त्या गोष्टीसाठी प्रार्थना केली, विरोध केला नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी असताना हेच दर्शवतात की येशू या जगामध्ये भांडण लावण्यासाठी किंवा येशू या जगामध्ये एकमेकांच्या मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आला नाही, तर येशू या जगामध्ये कशासाठी आला? आपल्याला ह्या सगळ्या वाईट गोष्टीपासून मुक्तता देण्यासाठी, आपल्याला पापातून सोडवण्यासाठी येशूने या जगामध्ये जन्म घेतला. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण थोडक्यात पाहणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला आपण वाटचाल करणार आहोत. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय 13वं वचन. आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला, त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा येशू या जगामध्ये येण्याचं की आपल्याला सर्व प्रकारच्या श्रापातून मुक्त करण्यासाठी. श्राप याचा अर्थ काय की आपण जेव्हा या जगामध्ये जीवन जगत असतो तेव्हा काही वाईट गोष्टींचा प्रभाव आपल्या जीवनावरती कार्य करत असतो. आपण कधी ना कधी खोटं बोलत राहतो, आपण कधी ना कधी वाईट गोष्टी करत राहतो. म्हणून ह्या सगळ्या वाईट गोष्टी का करत आहोत? आपण स्वतःच्या इच्छेप्रमाणे करत आहोत, परंतु त्या पाठीमागं एक वेगळी शक्ती काम करते. म्हणून वाईट गोष्टींचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये असतो. लहान लेकरांच्या जीवनामध्ये सुद्धा आपण पाहतो की लहान लेकरं सुद्धा लहानपणापासून खोटं बोलायला शिकतात. का शिकतात? कारण का आपल्या सर्वांच्या वरती वाईट गोष्टींचा प्रभाव होत आहे आणि ह्या वाईट गोष्टींचा प्रभाव म्हणजेच आपण सर्वजण श्रापामध्ये आहोत आणि हे सगळे श्राप आपल्याला चांगलं काही करायला लावत नाहीत. हे सगळे श्राप आपल्याला नेहमी वाईट करायला लावतात,
नेहमी वाईट कृती करायला लावतात, वाईट बोलायला लावतात आणि आपण चांगलं करू नये, आपण चांगलं जीवन जगू नये, तर आपण वाईट वागावं. ज्याप्रमाणे आपण पाहतो की या जगामध्ये व्यसनांचं प्रमाण सुद्धा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. काही वेळेला त्या पॅकेटवरती किंवा त्या पाऊचवरती लिहिलेलं आहे की हे तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे, हे तुमच्या शरीरासाठी चांगलं नाही, तरी सुद्धा आपण त्या गोष्टी करतो, त्या आपण सेवन करतो आणि जेव्हा आपल्याला त्याचा त्रास होतो तेव्हा आपण पश्चाताप करतो. परंतु जेव्हा त्रास झाल्यानंतर पश्चाताप करून त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून ह्या सगळ्या काही वाईट गोष्टी आहेत, व्यसन आहेत, हे सगळ्या प्रकारचे एकदा व्यसन लागलं की तो त्या व्यसनामधून मुक्त होत नाही. ज्याप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की तलब हा शब्द लोक वापरतात की तलब काय सुटत नाही. म्हणून हे कशामुळे होत आहे? हे आपल्या जीवनावरती जो वाईट गोष्टींचा प्रभाव आहे, जे श्राप आहेत, त्यामुळं या जगामध्ये लोक वाईट वागत आहेत, वाईट बोलत आहेत, वेगवेगळ्या वाईट गोष्टीमध्ये गुरफटलेले आहेत. म्हणून या ठिकाणी सांगत आहे की येशूनं ते सगळे श्राप स्वतःवरती घेतलेत आणि आपल्याला सगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टींच्या प्रभावातून मुक्त करण्यासाठी येशूनं या जगामध्ये जन्म घेतला. म्हणून या ठिकाणी वचन सांगत आहे की आपल्याबद्दल ख्रिस्त श्राप झाला. सर्वांनी म्हणा, माझ्याबद्दल ख्रिस्त श्राप झाला. माझ्याबद्दल ख्रिस्त श्राप झाला. म्हणजे मी श्रापित होतो, मी वाईट होतो, माझ्या सगळ्या गोष्टी येशूने घेतल्या आणि मला काय केलेलं आहे, त्यानं श्रापातून सगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टींच्या प्रभावामधून त्यानं मला बाहेर काढलेलं आहे. आणि ते सांगत आहे की त्यानं शापापासून खंडणी भरून सोडवले. आपल्यासाठी त्यानं खंडणी भरवली. याचा अर्थ की आपल्यासाठी त्यानं मोलवान किंमत मोजली. येशू बद्दल आपल्याला माहित आहे की तो क्रूसावरती त्याला लटकवण्यात आलं, त्याला मारण्यात आलं. हे सगळं एक देवाच्या योजनेचा भाग होता. कधी कधी अनेक लोक म्हणतात की तो देव होता, तो स्वतःला वाचवू का शकला नाही? परंतु आपल्या सर्वांची खंडणी त्याला भरायची होती. आपण पापी होतो, आपण श्रापामध्ये होतो, आपण वाईट होतो. आपलं पाप त्यानं स्वतःवरती घेतलं आणि पापाचं जे वेतन मरण आहे, ते मरण त्यानं तिथं काय केलं, सहन केलं त्या क्रूसावरती. म्हणून श्रापापासून खंडणी भरून सोडवले. त्यानं खंडणी भरलेली आहे. त्याला मरायचं होतं, आपल्याला मरायचं होतं. आपल्या पापासाठी, आपल्या चुकीच्या गोष्टीसाठी आपल्याला प्रतिफळ मिळणार होतं. परंतु आपलं काही नुकसान होऊ नये, आपलं चांगलं व्हावं, यासाठी येशूनं आपल्या सर्वांच्या वाईट गोष्टी, आपल्या सर्वांचं पाप स्वतःवरती घेतलं आणि त्याची शिक्षा त्याला त्या क्रूसावरती मिळाली. आणि ही देवाची योजना होती. म्हणून दुसरा महत्वाचा मुद्दा येशूनं या जगामध्ये जन्म घेण्याचा, ते म्हणजे सर्व प्रकारच्या श्रापामधून आपल्याला त्यानं काय करावं, सोडवावं. आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण चुकीच्या गोष्टी करत राहतो. न कळत का होईना आपण काय करतो, करत राहतो आणि आपल्याला वाईट गोष्टी आवडतात. या जगामधील जेवढे काही लोक आहेत सगळ्यांना वाईट गोष्टी आवडतात. वाईट गोष्टी करण्यामध्ये आनंद येतो. काय येतो? कारण त्याचं हेच आहे की आपण वाईट गोष्टींच्या प्रभावामध्ये आहोत, आपण श्रापामध्ये जीवन जगत आहोत. लहान लेकरं खोटं बोलत असतात. ज्याप्रमाणे आपण मोठे सुद्धा काही वेळेला खोटं बोलतो, लबाड बोलतो. काही वेळेला या जगामध्ये आपण काय करतो की भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे, व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे. हे सगळं चुकीचं आहे. सगळ्यांना मान्य आहे भ्रष्टाचार चांगला आहे? नाही. चोरी करणं चुकीचं आहे का चांगलं आहे? व्यसन करणं चांगलं आहे का वाईट आहे? हे प्रत्येकाला कळते. परंतु तरी सुद्धा लोक त्या गोष्टीमध्ये आहेत. का आहेत? त्याचं एकच कारण आहे की ते श्रापामध्ये आहेत. ते वाईट गोष्टींचा प्रभाव त्या लोकांच्या जीवनामध्ये आहे आणि त्या वाईट गोष्टी त्यांना या वाईट गोष्टीमधून सोडवण्यासाठी मदत करत नाहीत. म्हणून या वाईट गोष्टीमधून मुक्त करण्यासाठी येशू या जगामध्ये आला. आणि जेव्हा आपण येशूवरती विश्वास ठेवतो तेव्हा येशू आपल्या सर्वांचं जीवन बदलतो. आपण जे वाईट होतो ते वाईट गोष्टी आपल्या सर्वांच्या जीवनामधून निघून जातात आणि आपण कसे बनतो, चांगले लोक बनतो. म्हणून येशूचा दुसरा उद्देश या जगामध्ये येण्यापाठीमागचा तो होता आणि ते म्हणजे आपण सगळ्या शापातून काय व्हावं, मुक्त व्हावं. आपण सर्व प्रकारच्या वाईट प्रभावापासून
मुक्त व्हावं, सुटका व्हावी, यासाठी येशू या जगामध्ये आला. अनुवाद 11 आणि 26 वचन वाचूया. पहा, आज तुमच्या पुढे आशीर्वाद व श्राप हे दोन्ही मी ठेवत आहे. परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे की आपल्या समोर काय काय ठेवलेलं आहे. आशीर्वाद, सर्वांनी म्हणा आशीर्वाद, आणि श्राप. आपल्या समोर दोन गोष्टी आहेत. ज्याप्रमाणे हे आशीर्वाद आहे आणि हे श्राप आहे. ही बाटल म्हणजे हे श्राप आहेत आणि हे काय आहे, आशीर्वाद आहेत. आशीर्वाद म्हणजे चांगलं राहणं, चांगलं बोलणं, चांगलं वर्तन करणं. आणि श्रापित जीवन याचा अर्थ काय की खोटं बोलणं, भ्रष्टाचार करणं, वाईट व्यसन करणं, त्यानंतर व्यभिचार करणं, आई वडिलांचा तिरस्कार करणं. ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत. या जगामध्ये जेवढ्या तुम्हाला वाटतात वाईट गोष्टी, त्या सगळ्या या ठिकाणी आहेत. आणि या वचनामध्ये परमेश्वर म्हणताय की मी तुमच्यासाठी तुमच्या समोर काय केलेलं आहे, आशीर्वाद ठेवलेले आहेत आणि एका बाजूला श्राप ठेवलेला आहे. परंतु हे आपल्या हातामध्ये की आपल्याला काय निवडायचं आहे. म्हणून येशूनं आपल्याला ती स्वतंत्र इच्छाशक्ती दिलेली आहे की आपल्याला वाईट बोलायचं आहे का चांगलं बोलायचं आहे. हे कोण ठरवतो, आपण ठरवतो. मी बाहेर गेल्यानंतर मला शिव्या द्यायच्या आहेत का मला चांगलं बोलायचं आहे, हे आपल्या हातामध्ये आहे. परंतु परमेश्वराची इच्छा आहे की आपण नेहमी चांगलं बोलावं. परमेश्वराची इच्छा आहे की आपण सगळ्यांच्यावरती प्रेम करावं. म्हणून इथं सांगत आहे की तुमच्या समोर श्राप ठेवलेले आहेत आणि आशीर्वाद ठेवलेले आहेत. आपल्याला त्यामधून निवडायचं आहे आणि आपल्याला येशू आशीर्वादच देण्यासाठी आलेला आहे. आणि ह्या ज्या वाईट गोष्टी आहेत, या वाईट गोष्टीमधून मुक्ती देण्यासाठी येशूनं या जगामध्ये जन्म घेतलेला आहे. आणि जेव्हा आपण येशूवरती विश्वास ठेवतो तेव्हा ह्या ज्या काही वाईट गोष्टींचा प्रभाव आपल्या जीवनावरती आहे, त्या सगळ्या प्रभावामधून येशू आपल्याला काय करतो, बाहेर काढतो. म्हणून आपण सर्वांना माहित आहे की ख्रिस्ती लोक काय करतात की प्रेमळ असतात, ते सगळं काही सहन करणारे असतात, ते व्यसनापासून लांब असतात. या गोष्टी काय आहेत, कारण का पूर्वी त्यांच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी होत्या, परंतु येशू जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये आला तेव्हा त्यांनी काय केलं, क्षमा मागितली, सगळ्या वाईट गोष्टी सोडल्या आणि सगळ्या वाईट गोष्टींचा काय केला, त्यांनी त्याग केला. म्हणून आज परमेश्वर येण्या पाठीमागचे दोन उद्देश आपल्या सर्वांना वचनामधून समजलेले आहेत. की पहिला येशूचा उद्देश होता की पापापासून सुटका देण्यासाठी. सर्वांनी म्हणा पापापासून सुटका देण्यासाठी, अधर्मापासून सुटका देण्यासाठी. हा पहिला मुद्दा आहे की येशू या जगामध्ये येण्याचं कारण. आणि दुसरा की सगळ्या वाईट प्रभावापासून सुटका देण्यासाठी. सर्वांनी म्हणा वाईट प्रभावापासून सुटका देण्यासाठी, सर्व श्रापापासून सुटका देण्यासाठी येशू आला. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आपण सर्वजण डोळे बंद करूया या वेळेमध्ये आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. सर्वांनी इकडं तिकडं लक्ष नका देऊ, लहान लेकराने सुद्धा. सर्वांनी डोळे बंद करूया. थँक्यू जीसस. आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि मी तुम्हा सर्वांच्यासाठी प्रार्थना करेन. आज देवाचं वचन आपल्या सर्वांना समजलेलं आहे की येशू या जगामध्ये पापातून सुटका देण्यासाठी या जगामध्ये आला. येशू या जगामध्ये सर्व प्रकारच्या श्रापातून मुक्तता देण्यासाठी आला. सर्व प्रकारच्या वाईट प्रभावातून सोडवण्यासाठी येशू या जगामध्ये आला. प्रियानो, आपल्याला पापातून सुटका मिळायची आहे तर आपल्याला फक्त पापाची कबुली द्यायची आहे की परमेश्वरा मी हे चुकीचं गोष्ट करत आहे, परमेश्वरा मी हे पाप करत आहे, मला या पापांची क्षमा कर. तो परमेश्वर प्रेमळ आहे. तो परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करेल आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती विश्वास ठेवून जीवन जगायचं आहे. आणि जेव्हा आपण आपल्या पापांची क्षमा मागून त्याच्यावरती विश्वास ठेवणार तेव्हा तो परमेश्वर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व वाईट प्रभाव काढून टाकणार. आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व श्राप तो तोडून टाकणार. आणि ज्याप्रमाणे आपण दुसरा मुद्दा पाहिलेला आहे की येशू आपल्याला सर्व श्रापातून मुक्त करणार. धन्यवाद देतो प्रभुदेवा, तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो कारण येशू
या जगामध्ये तुझ्यासारखा कोणी नाही. प्रभुदेवा, आज आम्ही तुझा जन्मोत्सव साजरा करत असताना प्रभुदेवा, आज जे काही वचन तू आम्हाला दिलेलं आहेस की या जगामध्ये तू पापातून सुटका देण्यासाठी आलास, आमचं तारण करण्यासाठी आलास आणि त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या श्रापातून मुक्त करण्यासाठी तू आलास. प्रभुदेवा, आम्हा सर्वांना इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर, दया कर. प्रत्येक व्यक्तीवरती तुझा अनुग्रह असू दे आणि विशेष करून परमेश्वरा, आजच्या दिवसामध्ये प्रत्येकाला जाणीव होऊ दे की प्रभुदेवा, आम्ही तुझ्या विरोधात पाप केलेला आहे आणि आम्ही पश्चाताप करून प्रभुदेवा तुझ्या जवळ यावं आणि प्रभुदेवा तुझ्यावरती विश्वास ठेवावा. यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. प्रभू, इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामधले सर्व अधर्म, सर्व पाप तू काढून टाक. प्रत्येकाला प्रत्येकाच्या अधर्माची, पापांची तू क्षमा कर आणि प्रभुदेवा विशेष पुन्हा एकदा प्रभुदेवा सर्व प्रकारच्या वाईट प्रभावापासून इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू सोडव. सर्व प्रकारच्या श्रापापासून परमेश्वरा इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू सोडव. प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे तुझं गौरव करून घे. परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो. पुन्हा एकदा प्रभुदेवा, आज तू आम्हाला तुझा येण्याचा उद्देश तू आम्हाला सांगितलास, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा इथं बसलेल्या प्रत्येकाला तू सहाय्य कर, प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे प्रभू येशू तुझं गौरव, तुझी महिमा होते. धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या, आमेन. आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसे आमच्या ऋण आम्हास सोड आणि आम्हास स्पर्शता आणू नकोस, तर आम्हास वाईट पासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो.